बालमैत्री. आणि आता आम्ही चाललोय गेट टुगेदरसाठी आणि विराज आम्हाला सोडायला चाललाय स्टॉपवरती. तर म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्ट करूया आणि तुमच्याशी शेअर करूया आजचा आमचा गेट टुगेदर कसा होतं ते. हाय 24 वर्षांनी सगळ्या मैत्रिणी भेटणार. कसं वाटतंय तुला? एक्साइटेड? छान वाटलंय. कधी एकदा जातोय असं झालं. आम्ही त्याच्यातल्या तिघी चौघी आहे की मी चिखली वगैरे आम्ही चौघी भेटतो, पण बाकी ज्या आहेत त्या खूप वर्षांनी भेटणार आहेत. आम्हाला तो एक एक्साइटमेंट खूप वेगळी आहे. तर बघू आज काय काय होतं ते. एवढा सुपरफास्ट ऐशा करते मी तर इधर. हॅलो दिग्विजय. रेश्मा मॅडम राणीला घेतले आम्ही. सगळे गँग जमलेले आहे. आता इथे मस्त असे फोटो काढणार आहे आणि आमचा बंधुराज आलेला आहे. बंधुराज आणि आम्ही तर मस्त शाळेत फोटो काढणार. ही आमची शाळा, आमचा 10वीचा वर्ग आणि इकडे शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या सगळ्यांना. त्यामुळे मज्जा मस्ती चालली सगळ्यांची. शाळेत आल्यानंतर खूप मस्त वाटते कारण खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्यात. मज्जा येते. सगळ्यांचं आता मधी घाला. शाळेमध्ये फोटो सेशन करून आम्ही इथून निघालो. शाळेमध्ये फक्त फोटो काढण्यासाठीच भेटलो होतो आणि आता तिथून आम्ही सगळे आपापल्या गाडीने नाही, हे आमच्या क्लासमधले जी मुलं होती त्यांच्या गाडीतून आम्ही निघालो मेन रिसॉर्टवरती. आणि मस्त तिथे गेल्यानंतर खूप एन्जॉय केलो. आम्ही आलो होतो चाळोबा हिल्सच्या इथे आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या गाडीतून आले होते. इथे येण्याची सोय मुलांनी केली होती. प्रत्येकजण आपली 4 व्हीलर घेऊन आले होते. सो आम्ही लेडीज मुली सगळ्या त्या गाडीतून इकडे आलो. खूप दिवसांनी मैत्रिणी भेटल्या म्हणजे यांच्या गप्पा गोष्टी आवरणार नाही. की कुकू 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 खेक्या खेक्या चालूच राहणार. मला कुठे असतेच माहिती नाही. चला लवकर राणी गोट हे कसा लागतोय. अजून गाणी वगैरे म्हणायचे. तर गेल्या गेल्या आम्हाला मस्त असं सरबत जो दिला होता, ज्यूस वगैरे दिला होता आणि त्यानंतर आम्ही छान असं पोहे केला कारण नाश्त्याला पोहे होते आणि सगळे इथे आले होते. 2-3 मेंबर नव्हते. सो सगळे आम्ही जेवढे जमणार होतो तेवढे तरीच नक्कीच आले होते. 1-2 येणार होते ते थोड्या वेळाने ॲड झाले आम्हाला, पण सगळे आले होते. आमचा पोट तसं बघायला गेलं तर 34 होता, पण त्यामधले फक्त आम्ही 16 जणच ह्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्यामुळं आम्ही जितके तिथे होतो त्यांनी आधी म्हटलं आपण सर्वांनी आधी एकत्र येऊया, आपण स्वतःची ओळख करून घ्या, नंतर मग पुन्हा कधी आपण गेट टुगेदर करू. त्यावेळेला सगळ्यांनी एकत्रित शाळेमध्ये आपण कार्यक्रम करू, कारण यावेळेला शिक्षक वर्ग नव्हता, फक्त आम्ही मुली एकत्र आलो होतो आणि हा कार्यक्रम आयोजित केला होता. पूर्ण डिटेल सांगण्याची गरज नाही, इकडे हनुमानला गेलो वगैरे असं काय गरज. अगदी शॉर्ट मध्ये सांगायचं आहे की 10वी नंतर तुम्ही 12वी केली किंवा पुढच्या एज्युकेशनमध्ये जे काही गोष्टी केलेल्या असतील, त्याच्यानंतर काही जे काही अचिव्हमेंट्स मिळवले असतील, अशा काही विशेष गोष्टी ज्या 4 सांगता येतील अशा त्या सगळ्यांनी शेअर करायच्या आहेत, जेणेकरून आम्हाला कळेल की आम्ही तुमच्या संपर्कात नसताना तुम्ही काय काय गोष्टी केलेल्या आहेत ज्या की आम्हाला म्हणजे छान वाटेल ऐकायला. तर अगदी शॉर्ट इथं 18 वर्ष दिले, पण 16-17 वर्षानंतर भेटतोय. मी तरी बऱ्याच जणांना इतक्या कालावधीनंतर भेटतोय. तुमचं एक गेट टुगेदर ऑलरेडी मध्ये झालेलं होतं, तेव्हा तू कुठं होतास? मी जाणीवपूर्वक आठवण करेन की किरण गुरव जो आपल्यात नाही आहे, रवींद्र गुरव जो पण आपल्यात नाही आहे, म्हणजे सगळ्यांनाच त्याची आठवण येते. खरं तर तो आज असायला पाहिजे होते ते दोघे इथं,
पण त्यांच्या आठवणीनेच आपण सुरुवात करूया. माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी न लाजता अगदी फ्रीली छान आपण जसं वर्गात बोलत होतो, मस्ती करत होतो, तसाच आजचा दिवस आपण एक दिवस घालवूया सगळ्यांच्या सोबत. आणि सगळ्यांनी थोडीफार माहिती द्या की तुम्ही आतापर्यंत काय केलं. कदाचित पुढच्या वर्षी तेवढं जास्त विचारण्याची वेळ येणार नाही, कारण ऑलरेडी आपल्याला माहिती असेलच आणि आता आपण जास्त अजून कनेक्टेड असू, तर ती माहिती मिळेल. आणि याच्यामागचा असा उद्देश आहे की जे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये करताय, तुमच्या लाईफमध्ये जे काही गोष्टी करताय, तर त्याच्यामध्ये इतर लोकांचा काही सहभाग घेता येईल का आपल्या वर्गातल्या मुलांचा, तर त्याच्यामध्ये हेल्प होईल. जसं की आता नीला ब्लॉग बनवते, तर ऍटलीस्ट आपण व्ह्यू तरी देऊया ना तिला. तर मी डिझायनिंग करतोय, तर तुमच्या फ्युचरमध्ये तर असं काहीतरी आपल्याला एकमेकांचा उपयोग होईल, त्यांच्या करिअरचा उपयोग होईल. तर सगळ्यांनाच ती जाणून घेण्याची इच्छा आहे. त्याच्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी एक एक गोष्ट सांगा तुमच्याविषयी. तर मला वाटतं मी सुरुवात पहिला मास्तर. तर मास्तर आपल्याला थोडस गायडन्स करते, मला बघायचं आहे. प्रगल्भ अशा वाटचाली माहिती देतील. आणि सो वेलकम सूरज पोतनीस. आम्हाला आजरा स्कूलचं ऐकायचं नाही, व्यंकटराय स्कूलचाच ऐकायचं आहे. धन्यवाद स्वप्नील. आज आपण जवळजवळ 18 वर्षानंतर असं स्वप्नीलचं म्हणणं आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे इथं असणाऱ्यापैकी 50% लोक तरी माझ्या दररोज संपर्कात असतात. त्याच्यामुळे माझ्यासाठी तरी हे 18 वर्ष नाही, ते माझ्यासाठी जसं आपण 10वीला होतो तसंच आज आहे. अशोक भेटत असतोय, अनिल तर असतोयच, त्याच्यानंतर ढबू म्हणणार नाही मी, कारण की आता सध्या बोलतोय तिला मी. तर आज हा जो आपण गेट टुगेदर घेतलेला आहे, याच्यासाठी पुढाकार ज्या व्यक्तीने घेतला, कारण त्या ग्रुपमध्ये मी नव्हतो सुरुवातीला, तर दोघं तिघं जाणीवपूर्वक नावं घेतो. स्वप्नील, नीलम, त्याच्यानंतर अनिल, अजून कोण होतं महत्वाचा माणूस, सत्ता कार्यकर्ती एकमेव, मुख्य कार्यकर्ता. हा, मुख्य कार्यकर्ता. त्याची माफी मागतो मी. जीवन प्रवास काय सांगायचा, सगळ्यांना माहितीच आहे. तर मुळात काय केलेलं होतं, 10वी झाली, 10वी झाल्यानंतर 11वी-12वी सायन्स मी आजरा कॉलेजलाच केलेलं होतं. त्याच्यानंतर एक इन्सिडेंट घडला असा की मला पप्पांनी बाजार समितीला नोकरी लावली, की 8-15 दिवसाला भांडणं होत असायची, आणि त्याच्यात एक मोठं भांडण झालं माझं स्टँडवरती. त्यावेळी मला घरात पप्पांनी बोलवून घेऊन एकच विचारलं, तू काय करणार आहेस, पुढे शिकणार की भांडणच करत राहणारीस. त्यावेळी माझं उत्तर एकच होतं की मी चुकीचं काही केलेलं नाही. तर माझ्या लहान भावाला मारण्यासाठी एक मुलगा आलेला होता, त्यावेळेला त्याला मी स्टँडवरती नैनितालच्या समोर मारलेलं होतं. ते पप्पांना समजल्यानंतर पप्पा चिडले. चेअरमन असते वेळेला त्यांनी मला तिकडे जॉबला लावलं. ते आपण काय म्हणतोय की ते मांजरीन जशी 7 घर पिल्लांना घेऊन फिरते, तसं मी कॉलेज एका ठिकाणी केलेलंच नाहीये. 4 घर. दुसऱ्यांदा मी गेलो शिवराजला 1 वर्ष केलं. तिथून पुढे केज कॉलेज गारगोटीला गेलो. गारगोटीला तिथं लास्ट इयरला असतेच वेळेला पप्पांनी निर्णय घेतला की बीएड करावं लागणार. बीएड केलं गडिंग्लजला येऊन पुन्हा डीके शिंदे कॉलेजमध्ये. तिथेही एक मोठा इन्सिडेंट घडला. वहिनी साहेब नाही असं काही नाही. मुळात वहिनी सापडली तुमची त्याच्यानंतर, बीएड झाल्यानंतर. विचारतोस की विचार, कारण की तुझा विलॉग चालू आहे. मी कुठलाही शब्द बोलून सापडणार नाही. आणि मला स्पर्धा परीक्षा करायची होती. हे बीएड फक्त आणि फक्त पप्पांच्यासाठी केलेलं होतं मी. 2014ला मी नरके फाउंडेशन गडिंग्लज इथं ऍडमिशन घेतलं. 2014लाच एमपीएससीचा पॅटर्न बदलला होता. जिथं सरळ एमसीक्यूची एक्झाम होत होती, तिथं डिस्क्रिप्टिव्ह आणि सीसॅट पॅटर्न त्याच वर्षी लागू झाला. आणि त्याच्यानंतर मराठा आरक्षणाचा एक विषय सुरू झाला, त्याच्यामध्ये 1-2 मार्कामध्ये पोस्ट राहिल्या. त्याच्यानंतर 2018-19ला लॉकडाऊन लागलं. 19ला लॉकडाऊन मध्येच 18ला माझं लग्न झालं. लग्न पण थोडी ती स्टोरी इंटरेस्टिंग आहे, जी जवळची आहेत त्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये पण काही जास्त घुसत नाही आहे मी. पण 19 नंतर जागा पण कमी निघायला लागल्या. त्याच्यानंतर थोडक्यात जायला लागलं. 6 महिने मी पुण्याला देखील होतो. आणि ज्या दिवशी मी पुण्याला गेलेलो होतो, मला रूम मिळण्याचा मोठा प्रॉब्लेम होता. त्या दिवशी मी राहायला सुद्धा स्वप्नीलकडेच होतो 1-2 दिवस सुरुवातीचे. श्रावणनं देखील मला फोन केला होता की तू माझ्याकडेच राहा, तू रूम बघायला जाऊ नकोस. आणि ह्याने तेच सांगितलं होतं की आमच्या दोघांचे रूम खाली आहेत, कुणाकडे तू राहू शकतोस.
येऊन जाऊन कर. पण मला प्रॉपर सदाशिवपेठमध्ये राहायचं होतं तिथं, त्याच्यामुळे मी तिथं 6 महिने काढले. 6 महिन्यानंतर इकडे आलो. त्यावेळी PSIच्या 600 जागा निघालेल्या होत्या. त्यावेळी पण PSI माझी 1 मार्कामध्ये गेलेली होती. जवळजवळ 47चं मेरिट लागलं आणि 46 पॉईंट समथिंग मार्क्स त्यावेळी पडले. त्यावेळी मग थोडंसं हिरमुसल्यासारखं झालं की प्रत्येक वेळा पॉईंटमध्ये जात होतो. माझ्या मिसेसचं सुद्धा एक अर्ध्या मार्कामध्येच PSIची पोस्ट गेली होती. त्यामुळे तुम्ही नाद तसा सोडलेला. त्याच्यानंतर लॉकडाऊनमुळे बऱ्याचसे प्रॉब्लेम आले. मग मागच्या 2 वर्षापूर्वी मी बाजार समितीची होती नोकरी, ती पण सोडली हातातली. की वाटलं की आता काय करायचं आहे, काहीतरी एक दुसराच निर्णय घ्यायचा म्हणून ती पण नोकरी सोडलो आणि मी एका मित्रासोबत बेळगावला गेलेलो. मला तिथं परत पप्पांचा फोन आला दुपारी 2-2:30च्या दरम्यान, कुठं आहेस? मी म्हटलं बेळगावमध्ये आहे. तर जरा काम आहे लवकर आहे. 1 तास 1.5 तासामध्ये मी आजऱ्यात आलो. आजऱ्यात आल्यानंतर आजरा हायस्कूलला गेल्यानंतर तिथे रिझ्यूम दिलेला होता. दुसऱ्या दिवशीच मला जायला सांगितलं की एरंडोळ हायस्कूलला. आता गेले 2 वर्ष तुम्ही म्हटला त्या पद्धतीनं मास्तर म्हणून काम करतोय, पण मी स्वतःला मास्तर समजत नाहीये अजूनही, कारण की ती योग्यता माझी नाहीये. काय होतंय मात्र एक सांगतो तुम्हाला निश्चितपणानं, मी जी 10वी जगलोय ती 10वी आत्ताच्या मुलांना मी कशी जगावी हे मात्र मी माझ्या वर्गामध्ये निश्चितपणाने सांगत असते. कारण की काय होतंय की आत्ताचं जनरेशन आणि आपलं जे 15, 16, 17 वर्षापूर्वीचं जे जनरेशन होतं याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आपण जेवढे एकमेकांच्या सोबत कनेक्ट होतो तेवढी आत्ताची मुलं नाहीत आहेत. कारण की माझ्यासोबतच माझ्यासारखंच टीचिंग करायचं काम मेघा सुद्धा करते, तिलाही चांगलंच माहिती आहे. कारण की त्यांच्यामध्ये काही आता हेवी दावे खूप आहेत आणि आत्ताचं मोबाईलचं युग असल्यामुळे माहिती आहे आपणच इतके आहारी गेलोय की त्या मुलांचं न सांगण्याच्या पलीकडचं आहे. आपल्याला आता मारून पण शाळेत चालत नाही. पहिला इतकं मारलं जायचं, शितलीमुळे तर खूप मार खाल्लाय आम्ही, खास करून अंधन आणि मी तरी. आज किरण्या नाही आहे, किरण्याची आठवण येते कारण की पहिला गेट टुगेदर ऑर्गनाईज किरण्यानंच केलेला होता. तसं पाहायला गेलं तर सगळ्या खर्चाचा भार सुद्धा किरण्यानंच उचलला होता त्यावेळेला. आणि त्याची एक सगळ्यांच्यासाठी काळजी असायची की ज्याचा वाढदिवस आहे त्याला तो पहिला फोन करायचा आणि विचारायचा तुला कोणी कोणी फोन केलाय ते आधीच सांग. पण ज्याचा जर फोन आलेला नसेल तर तो संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे वाट बघायचा आणि 5 नंतर ज्यांनी कोणी फोन केलेला नाही ते त्यांना फोन करून शिव्या घालण्याचं काम किरण करत असायचं. त्याच्यामुळे आज भावाची आठवण तर 100% आज म्हणण्यापेक्षा तशी दररोजच येते. माझा असा एक दिवस जात नसेल, असा एक आठवडा जात नसेल की ज्या दिवशी मी माझ्या वर्गामध्ये तुमच्या सगळ्यांची आठवण काढत नाही. अगदी दररोज. काल सुद्धा मी आजचे माझे तास होते, मी आज तास घ्यायला नाही. मी मुलांना एवढंच सांगितलं की मी इतक्या वर्षानंतर माझ्या सगळ्या 10वीच्या ग्रुपला भेटतोय, त्याच्यामुळं आज ठीक आहे, आज तुम्ही पण एन्जॉय करा राहुल. कारण की माझा एक कसं होतं, मी शाळेत असते वेळा हुडपणा केला त्याचे दणके मला बसले आयुष्यात, खूप बसले. कारण की आज मी ज्या ठिकाणी असायला पाहिजे होतो त्या ठिकाणी नाही आहे. आणि मी शाळेत सुद्धा शिकवायला जायला नाहीच म्हणत होतो. मला पप्पांचं एकच फक्त वाक्य होतं जे कदाचित तुम्हा आम्हाला सगळ्यांना लागू होते. मला पप्पाने एकच सांगितलेलं होतं की तुला अधिकारी बनता आलं नाही. तू जरी अधिकारी बनला असतास तरी तू एकटा अधिकारी बनला असतास. आज तुझ्या समोर येणारी शेकडो विद्यार्थी हे तुला अधिकारी बनवू शकतोस. आणि माझ्या शिकवण्याचं ध्येय सुद्धा तेच आहे, मला अधिकारीच घडवायचे. मला फक्त 10वी पास झालेला विद्यार्थी तो फक्त गेला एक नॉर्मल जिंदगी जगतोय किंवा कुठली तरी साधी नोकरी करतोय असं नाही. त्या विद्यार्थ्यानं समाजामध्ये गेल्यानंतर एक अधिकारी म्हणून एक अधिकारी काय करू शकतो हे मला चांगलं माहिती आहे. भले मी अधिकारी जरी बनलेलो नसलो तरी क्लास 1 ऑफिसर असणारे कित्येक अधिकारी माझे मित्र आहेत. आज पुण्यामध्ये असतील, कोल्हापूर सारख्या ठिकाणी जेवढे काही म्हणून क्लास 1 ऑफिसर्स आहेत जे आहेत तेवढे सगळे ओळखीचे आहेत. म्हणजे कशामुळे मी बाजार समितीत होतो त्यामुळे त्या प्रत्येक विभागाशी संपर्क यायचा, त्याच्यामधून झालेल्या त्या ओळखी आहेत. बाकी काय, आज इतक्या दिवसानंतर तुम्ही सगळे भेटलाय, खूप बरं वाटतंय. बोलण्यासारखं खूप आहे, खूप. म्हणजे की आज काय सांगू तुम्हाला, मी रात्रीच येणार होतो, मी गडिंग्लजला गेलेलो. आज सकाळी आलोय. मी आणण्याला शिवाय देत होतो की मी गडिंग्लज मधून जर का 20 मिनिटात येऊ शकतो तर तुला मडलियामधून व्यंकटराव पण यायला एवढा वेळ का लागतोय. तर अनिल पाटील मला सांगतोय दुसऱ्याची पोर गाडीवरनं येऊन आलोय. असो, पण मी अनेक सांगतो, मी अभिमानानं दिग्विजय वर्गात इतकं सांगत असतोय की माझा वर्ग हा परिपूर्ण वर्ग होता.
आणि माझ्या वर्गात असणारी सगळी मुलं आणि सगळ्या मुली आत्ताच्या घडीला त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्रामध्ये सगळी सुखानं आणि समाधानानं त्या एका अत्युच्च पातळीवरती गेलेले आहेत. कोणी कुठलंही काम करत असू दे, पण मला असं वाटत नाही की माझ्या बॅच मधलं कुठलंच मुलगा असं फालतू फिरते किंवा कुठलीच मुलगी अशी म्हणजे काहीच काम करत नाही किंवा तिचं काहीच चांगलं नाही, असं काही नाही. प्रत्येक जण आज वेल सेटल आहे, हे मी निश्चितपणे सांगू. तुम्ही कोणी आठवण काढू न काढू, मी मात्र निश्चितपणानं सर्वांच्या आठवण. तुम्हाला जर का खोटं वाटत असेल तर कधीही तुम्ही माझ्या शाळेमध्ये येऊ शकता. आणि ज्यावेळेला मी जर का सांगेन की हा माझ्या 10वीच्या बॅच मधली माझी वर्गमैत्रीण किंवा माझा वर्गमित्र, तर त्यावेळी तुम्हाला खूप प्रश्न मुलं विचारतील, खूप म्हणजे खूप. मी किरणनं खाल्लेला, मी किरण्यानं आणि अन्यानं खाल्लेला मार सुद्धा मी वर्गात सांगितलं की काय लेवलनं आम्हाला मारलं होतं. आणि तुम्हाला हे पण सांगतो, ढेकळे सरांनी जेवढं आम्हाला मारलेलं नसेल त्याच्या 10 पट मी मुलांना मारतोय. घरातला राग नाही काढत नाही. कारण की घरात तेवढं टेन्शनच नाही, घरातला राग काढण्याचा काही विषयच येत नाही या शाळेत. कारण शाळेचं आयुष्य वेगळं आहे, घरातलं आयुष्य वेगळं आहे. त्याच्यामुळे म्हणून मी मगाशी गाडीतून येत असते वेळी विषय चालू होता की शाळेतली मुलं एक वेळ आम्हाला ऐकतात पण आमची मुलं आम्हाला ऐकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. किती सांगा आणि काही सांगा, ऐकत नाहीत. त्यामुळं आज आपण इतक्या वर्षानंतर एकत्र आलोय. अजून एक दुसरी गोष्ट बोलायची आहे ती म्हणजे, ठीक आहे आज आपण एकत्र आलो, एकत्र आलो ठीक आहे, पण पुढं सुद्धा, कारण की बाळूला फोन केलेला होता आम्ही, त्याच्यानंतर राजनला वगैरे फोन केला होता. त्या मुलांचं असं म्हणणं होतं की आज जरी आम्हाला येता येणं शक्य जरी नसेल तरी गणपतीच्या वेळेला जवळजवळ सगळे असतात, म्हणजे 90% तरी असतात, चुकूनच कोणतरी नसते. तर त्यावेळी पुन्हा एकदा भेटूया असं त्या मुलांचं म्हणणं आहे, जी आता आलेली नाही. प्रत्येकाची काही ना काहीतरी जेन्युइन कारण आहे त्याच्यामुळे ते आलेली नाही. काय झालं नाही, काय होते तुम्हाला सांगतो. आता हे फॅड आलेलं आहे की आता म्हणजे आपणच, माझ्या माहितीप्रमाणे व्यंकटरावची पहिली बॅच आपली होती असेल ज्याने गेट टुगेदर केला. सुरुवात आपण केली आजरा तालुक्यात. हा, तो गेट टुगेदरची सुरुवातच आपण केली आणि इतक्या वर्षानंतर आपण केल्या, बाकीच्या वर्षाला करायला, बाकीच्यांचा आता वर्षाला चालू आहे आणि सगळे आता वेल सेट आहेत, असं काही अडचण नाही आहे. अधूनमधून जसा प्रत्येकाला वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण भेटत जाऊ. आणि जरी कोण आलं तरी आता सगळ्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहे, भेटायला काही अडचण असेल असं मला ते वाटत नाही. मध्ये रेश्मा भेटलेली मला जात असते वेळेला, काय तिच्यासोबत सुद्धा बोलत असते, खूप भारी वाटलं मला की बाबा आपली एवढ्या आपुलकीनं चौकशी करणारे म्हणजे आपल्याच वर्गातली करू शकतात, दुसऱ्या वर्गातली कोण चौकशी करू शकत नाही. तिचं ऐकून, तिच्या घरच्यांच्या विषयीचं तिचं म्हणणं ऐकून ते सुद्धा खूप छान वाटलं मला की बाबा गावाकडे राहून सुद्धा इतक्या समाधानानं राहता येतंय ही तिच्याकडे बघून समजलं. खरंच म्हणजे तिनं मला एवढं भारी वाटलं त्या दिवशी की विचारायला नको. मला वाटलेलं की बायको तर माझी सारखी म्हणत होती की आपण म्हणजे तुम्हीच तेवढं करणार आहे का गेट टुगेदर, आम्हाला घेणार नाही. म्हणलं पहिला आम्ही भेटतो, बरेच दिवसानंतर भेटायला आलोय आणि त्याच्यानंतर मग तुमचा विचार करू आम्ही. पुढं कोण येते? डिग्गी राजा. आता मेघा आपला जो काय जीवन प्रवास आहे तो शॉर्ट मध्ये सांगणार आहे. रिअल शॉर्ट मध्ये होतं पण त्यानं खूप सांगितलं, खूप छान. पण असं वाटलं की म्हणजे मला तरी असं आहे, त्याच्या वर्गातली पोरं जगायचं कसं तेवढं तरी शिकत असतील. जगायचं कसं एवढं शिकली बाद झालं आहे की बरं. असं बर्डन नकोय. ओके, 10वी झाल्यानंतर पुढे तू काय केलं? 10वी नंतर काय मी 11वी 12वी सायन्स केलं, त्यानंतर बीएससी केली. बीएससी नंतर 1 वर्ष काय मी म्हणजे एमएससीला मला मिळालं होतं, पण घरची माझ्या परिस्थिती एवढी नसल्यामुळं, कसं वडील शेतकरी असल्यामुळं माझ्या भावाचं आणि माझं असं दोघांचं शिक्षण होणं अवघड होतं. त्यामुळे मी एंट्रान्स देऊन मला युनिव्हर्सिटीमध्ये मिळालं होतं ऍडमिशन, तरी पण मी जाऊ शकले नाही. मग त्यानंतर 1 वर्षानंतर माझं लग्न झालं. मग लग्नानंतर माझ्या मिस्टरांनी आणि सासऱ्यांनी खूप मला म्हणजे सपोर्ट केला शिक्षणासाठी. मग मी परंतु फक्त बीएडच करू शकले. बीएड नंतर त्यावेळी पण माझ्या सासऱ्यांची इच्छा होती म्हणून मी एमएससीची एंट्रान्स दिली, पण मला युनिव्हर्सिटीत मिळालं नाही, निप्पाणीला मिळालं, देवचंद कॉलेजला. मग तिथून कसं होतं, आमच्या घरी जरा त्याच्यामुळे सासऱ्यांचं मत होतं की मी जाऊन येऊनच शिक्षण कम्प्लीट करावं. मग आपलं एमएससी जाऊन येऊन होणं शक्य नव्हतं, कारण गारगोटीवरून डायरेक्ट बस नव्हती, मग 2 गाड्या बदलून असं जायचं होतं. त्यामुळे मी काही गेले नाही. मग त्यानंतर बीएड नंतर मी घरीच होते.
मला मुलगा झाला, मी घरीच होते. मग त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये एक म्हणजे दुःखद घटना घडली की माझे मिस्टर एवढे चॅलेंजेस घेऊन ती या पदापर्यंत पोहोचलेली आहे. आज आपण बाहेर जर पाहू तर एवढी मेहनत कुणीही करत नाही, टेक्नॉलॉजी आणि सगळ्यांचा सपोर्ट असताना सुद्धा. तर खरंच तुझं खूप खूप म्हणजे कौतुक की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा तू आज जे काय अचिव्हमेंट मिळवलेली आहे खरंच ती वाखाणण्यासारखी आहे, रेफरन्स करण्यासारखी आहे आणि तिचं कौतुक आता तुझ्या पोरांचं सांग शाळेतल्या. हे पोरं सांग. त्यानंतर मी घरीच होते. माझी जरा मेंटली परिस्थिती पण माझी व्यवस्थित नव्हती. मग मी ज्या कॉलनीमध्ये राहते ते पूर्ण सगळा शिक्षक स्टाफच आहे. मग तिथले 1-2 शिक्षक माझ्या घरी आले व त्यांनी मला म्हणजे हे केलं की तू आमच्या शाळेला पण गरज आहे का विज्ञान आणि गणित शिक्षकाची, आणि तू पण ह्याच्यातून बाहेर येशील आणि त्यासाठी तू शाळेमध्ये यायला सुरुवात कर. मग त्यानंतर माझा इंटरव्ह्यू घेतला गेला आणि मग मी लगेच एक 8 दिवसानंतर जॉईन झाले. पण तिथं गेल्यानंतर म्हणजे मला एक वेगळी म्हणजे जीवन जगण्याची मुलांच्याकडून हे निर्माण झाले. आणि आता एवढे विद्यार्थी माझ्याशी हे लागतात की मी ज्या वर्गाचा वर्ग शिक्षक नाही ती पण मुलं त्यांच्या वर्ग शिक्षकांपेक्षा मला कॉल करून काय असलेलं माहिती असून दे काय असून दे काय पण विचारता. आणि त्यामुळे मी आता म्हणजे थोडीफार का असताना त्या धक्क्यातून सावरलेली आहे आणि मी माझं स्वतःचं आयुष्य खंबीरपणे जगत आहे. मग माझे सासरे पण मिस्टरांच्या नंतर ऑफ झाले त्या धक्क्याने. मग आता माझ्या सासूबाई, माझा एक मुलगा आणि मी आणि माझी जाऊ धीर यांच्यासोबत मी गारगुटीमध्ये राहते. आता मी वेगवेगळ्या एंट्रान्स येते देत आहे, त्याच्यातून बघू जर मिळालं तर परमनंटली होईल, नाही तर मग आता आहे त्या ह्याच्यावरती. तसंच मी घरी पण ट्युशन घेते आणि माझा जो काही वेळ आहे दिवसाचा तो पूर्ण सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मी पूर्णपणे त्यामध्ये स्वतःला गुंतवलेलं आहे. तर मी आता जी आहे ती व्यवस्थित आनंदाने आणि मजेत आहे. बस. नंतर ऍक्च्युली पप्पांना वाटत होतं की मी वकील व्हावं त्यांच्यासारखं. मला पण नक्की माहिती नव्हतं मी काय होणार आहे. मग काय झालं? सगळी बाळ्या दिघ्या म्हटली डिप्लोमा करणार आहे. त्यावेळी मला डिप्लोमा म्हणजे काय माहित नव्हतं. मी म्हटलं डिप्लोमा करणार आहे. मग डिप्लोमाला गेलो DY पाटीलला. त्यात पण गेलो, गारगोटीला गेलो, माऊनीला, नंतर त्या न्यू पॉलिटेक्निकला गेलो माळरानावर. म्हटलं हे पप्पांना म्हटलं की कॉलेज नको तुम्हाला. मला ते जरा शहराचं वेळ लागलेलं. म्हटलं ते कोल्हापुरातलं बावड्यातलंच पाहिजे मला DY पाटील. मग मी तिकडे गेलो. मग डिप्लोमा झाला. त्यानंतर इंजिनिअरिंगला पण DY पाटीललाच घेतलं ऍडमिशन. मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर पण असं होतं की गावाकडे यायचं आणि आता पप्पांचे वगैरे सगळे ओळखी होत्याच. मग AD शिंदेला वगैरे आपण ऍज अ प्रोफेसर म्हणून लागायला असं होतं, कारण की श्रीपतराव शिंदे वगैरे सगळे मित्रच होते पप्पांचे. खरं पुन्हा डिग्रीतली मित्र म्हटली आम्ही पुण्याला जाणार आहे. म्हटलं चला आम्ही पण 1-2 वर्ष पुण्यात जाऊन येऊया. 1-2 वर्ष जे गेलो ते काय परत आलो नाही. कारण आता आजाराकडे यायला ओढ लागलेली असते, त्यामुळे सारखं येतोय. आण्या भेटतोय कधी कधी आदनं मधनं. सुरजा कायम भेटतोय. बाकीची सगळी आताच तुम्ही भेटला खूप वर्षांनी. तर मी भेटलेलो की त्या दिवशी तू जाता जाता हाय करून 10 वर्षांनी भेटलीस. पण आण्या आणि सुरजा अशा वर्षातनं 2-3 वेळा तरी भेटतात. बाकीची खूप वर्षांनी भेटली. हा, आण्या मागच्या वेळी ते पाटील रिसॉर्टच्या ह्याच्यावेळी पण भेटला होता जेवणाला. हा, 1 वर्षापूर्वी. तर एवढंच आहे माझं काही जास्त जीवन प्रवास. बायकोचं नाव सांग की, नाही तर नाव तरी घे. बायकोचं नाव माहितच नाही त्याला. गाडीत विचारायला लग्न झालं लग्न झालं 2020 ला झालं लग्न कोरोनामध्ये. तर बायको पुण्याकडची आहे, पण लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेजच आहे. ओके. हा, आपण त्या अनलकी लोकांच्या पैकी एक आहे. स्मार्ट आहे, सगळं आहे, पण अरेंज मॅरेज. बायकोला सांगते बायको काय बाद मिळते का? माझं अरेंज मॅरेज असतं तर मला चांगली बायको मिळाली. बंद केला सर. तू आता जे काही एज्युकेशन घेतलं म्हणजे ती पुण्यात गेल्यानंतर जी काही डिग्री घेतली त्याच्यानंतर ऍक्च्युअल तुझं आता फील्ड काय, ज्या फील्डमध्ये तू काम करतोय त्याचं नेमकं कशा पद्धतीचं काम असतंय शॉर्टमध्ये, जे की आम्हाला समजेल. कारण टेक्निकल गोष्टी तर आम्हाला समजणार नाहीत.
पण एक शॉर्ट मध्ये की म्हणजे काय काय करतोस नेमकं काय? तर मी IT इंजिनियर झालेलो आहे. तर आता IT कंपनीतच जॉबला आहे आणि माझ्या कंपनीचं नाव HSBC आहे. HSBC ऍक्च्युली हाँगकाँग शंघाय बँक आहे जी UK बेस्ड आहे आणि सगळे आमचे क्लायंट्स UK, US आणि चायना कडचे जास्त आहेत. तर माझं काम काय असतं की आमचं जे ऍप्लिकेशन वगैरे आम्ही बनवतो त्याच्यातून आता जर साधं एक्झाम्पल द्यायला गेलो तर आपल्याकडे ह्या बँका सगळ्या आहेत आपल्या आधार अर्बन जनता. तिथं तुम्ही काय करता, 1 लाख रुपये ठेवता, काहीतरी 7% 8% तुम्हाला व्याजदर मिळतो. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तसंच मोठ्या बँकेत पण तेच असतं, फक्त त्यांची अमाऊंट खूप असते कारण की त्यांचे क्लायंट आपल्याकडे माणसं नसतात, ते मोठमोठ्या कंपन्या असतात. तर त्यांचे वेगवेगळे क्लायंटचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स असतात किंवा जे प्रोडक्ट असतात त्याचं ऍप्लिकेशन आम्ही बनवतो आणि ते डेली बेसिसवरती सगळं हँडल करावं लागतं. आणि हा असं आहे. आता त्यानं जसं म्हटलं ना की तो मोठ्या मोठ्या कंपन्यांचे जे काही हे असतात म्हणजे आपण एक कस्टमर म्हणून बँकेत जातो तर त्यांच्या बँकेमध्ये कंपनीचे ओनर येतात. मग आता मी B2B जो शब्द वापरला तो B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस. जसं की B2C असतं बिझनेस टू कस्टमर. म्हणजे मी काजूगर विकतो तर ते B2C झालं आणि मी काजू कंपनीकडून एका ब्रँडला काजू विकतो जसं की डीमार्ट असेल तर ते B2B झालं. तर अशा पद्धतीमध्ये म्हणजे यांचे जे क्लायंट आहेत ते सगळे बिझनेसमॅन आहेत त्याच्यामुळे आपल्याला यांच्या बँकेमध्ये एंट्री मिळणार नाही सध्या तरी. सो तर एन मिसिंग टू मोर गुरवस पाठीमागं आहेत 2 गुरव आणि किरण गुरव. येस. तर सुपल सांगेल त्याच्यानंतर अमोल पण सांगेल. त्याला तू का जॉईन केला? त्याला यायला बोलतो घरात भेटता सर्वांना भेटून अतिशय आनंद झाला. एकदा बघ. हा बोल बोल बोल. पण छान बोलतो हॅलो. ओके चला. सवयच वाटते लोकांना. काल दुखायला लागली गप्प. 10वी नंतर सर्वसामान्य ITI, त्याच्यानंतर अतिशय खतरनाक प्रवास. काय फर्स्ट सेकंड नाईट फर्स्ट असो. त्यानंतर 2019ला लगीन लग्न झालं, संसाराला लागलो. 2020ला पहिली मुलगी, आता 2023ला दुसरी मुलगी. भाग्यवान. 2020ला ज्यावेळी मुलगी झाली 1 ऑगस्टला, 20 ऑगस्टला स्वतःचा काजू व्यवसाय चालू केला. त्यानंतर आजपर्यंत खर्च प्रवास तर सगळ्यांच्या आयुष्यातच असतोय, ते काय नवीनच नाही. आजही मी एक काजू व्यावसायिक, उत्तम शेतकरी आणि तुमच्यासारखा एक मित्र. आजाद आल्यानंतर तसं कोणच भेटत नाही, मी तर रोजच असतोय. पण तुम्हाला सर्वांना भेटून शीतल भेटते, पण बोलण्याचं धाडस होत नाही कारण का याला अशी. कारण का आमच्या मागे खूप व्याप आहे. बरोबर आहे. कारण का करता करविता एकटाच आहे. आई वडील आहेत, एक बायको आहे, 2 मुलं आहेत. कारण का ज्याचं त्याचं वेगळं आहे. माझं मी सांगालो ज्याचं त्याचं वेगळं आहे. बरोबर आहे.
एकच बोलायचं वाटतंय की आपण सर्वजण भेटलो. इथून पुढे कुणाला काही गरज असली तर कृपया म्हणजे बिनधास्त सांगू शकता. ज्याच्यामुळे काय होईल, कुणाला काही अडचणी असतील त्या दूर होतील. व्यवसाय क्षेत्रात असू दे, नोकरी क्षेत्रात असू दे, सगळ्यांना त्याची गरज होईल. फक्त शीतल सोडून. कारण का सगळ्यांना माहितीच आहे. कारण का लॉकडाऊन नंतर कुणाकडेच पैसा नाही. LIC 20 वर्षांत जर LIC जर 20 वर्षांत जर 10 लाख देत असेल तर आता महिन्याला आम्हाला 5-5 हजार रुपये द्या. आम्ही नंतर तुम्हाला 20 लाख रुपये देऊ. काय अडचण नाही. आहे का तुमची ताकद? ओके. पण असू दे, लास्टला अनेकदा बोलून सगळ्यांना झाल्यानंतर सगळ्यांना भेटून पुन्हा एकदा बरं वाटलं. धन्यवाद. वेळेवर आलाय का, लेट आला नाही. होय होय. हॅलो, सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. पहिली गोष्ट म्हणजे जीवन प्रवास 10वी नंतर ITI केलेली आहे. त्याच्यानंतर 11वी-12वी केलेली. त्याच्यानंतर डिप्लोमा इन ऑटोमोबाईल केलेला आहे. आता जॉबला पुण्यालाच आहे, नेक्स्ट हाऊस शोरूम. बस लग्न 2019ला झालेलं आहे आणि आता एक 8-9 महिन्याची मुलगी आहे. वा, छान. म्हणजे अजून एक पार्टी लागू झालेली आहे आम्हाला. ठीक आहे. तूच आहेस, जा. छान आहे. सर्वांना भेटून आनंद झाला. 10वी नंतर 11वी-12वी गेली. 12वीत अकाउंट विषय राहिला, तो सोडवायला 3 वर्ष गेली. कसा सांगत असाल पेपर दिल्यावर? लई सोपा होता. मला काय सांग, 4थी पासून आतापर्यंत म्हणजे 12वी पर्यंत आमचं एका मागे नंबर पडायचे कायम. पण अकाउंटच्या पेपरला हो मी लास्ट पेपर ह्याला आणि हा पहिल्या बेंचवर गेला. मी म्हणून पहिल्या तो फेल बेंचवर पडलो, गेला. नंबर आणि तिचा मागे गेला. माझा म्हणून नापास झाला. नापास झालो. नाहीतर काय पुढचं बघून आज कॉपी. तिच्यामुळे तुझा विषय आहे. हा, अरे 100%. कारण 4थी पासून नंबरच एका पाठवा. अगोदर पेपर दाखवायची सवय लावली आणि नंतर अकाउंटच्या पेपरला बरोबर घराकडे. आम्ही इतके वर्ष मग आम्ही दोघं स्कॉलरशिपला होतो. 12वी पर्यंत आम्ही सोडली. त्यानंतर 12वीचा विषय राहिल्यानंतर 4-5 वर्ष अशीच गेली दुनियादारी. कायमच फिरायचो, कुठं गावाला तिकडे उंडगच फिरायचं, बाकी काही नाही. त्यानंतर योगा एक आमच्या आजीच्या भावान घेतलं ट्रॅक्टर आणि ते ट्रॅक्टर चालवायचा छंद लागला मला. आणि 1-1.5 वर्ष ट्रॅक्टर चालवलं. काकांना वाटलं हे पोरग पाक फेल होणार आहे, त्याला कुठेतरी लावायला पाहिजे. म्हणून आमच्या गावातला एक सोसायटीचा डेअरीचा चेअरमन आहे तुकाराम बोलके, तो म्हणाला आपण आपटे साहेबांच्याकडे जाऊया आणि याला गोकुळला नोकरीला लावूया. गोकुळमध्ये मी खोटं सांगणार नाही, 230 रुपये हजेरीवरती मी 5 वर्ष काम केले. आमचा पगार 4,500-5 हजार रुपये हातात यायचा. गावाकडे यायचा आठवड्याला, ते 1000 रुपये खर्च, घरातूनच पैसे घेऊन जायचं. आता 4 वर्ष झाली परमनंट झालेलं आहे मी. लग्न झालंय, एक मुलगा आहे. आता मी सेटल आहे. ओके. बायको पण छान मिळाली. ती केव्हा मिळाली ते सांग. नमस्कार सगळ्यांना. इथं कार्यक्रम ठेवला आणि बोलवलं. माझं 2014ला लग्न झालं. लग्नापासून चालू करूया. काय काय केलीस ते सांग ना. 10वी नंतर कॉलेज केलं, पूर्ण BA केलं. मग 1 वर्ष कोपा केला, कुठेतरी जॉब लागू दे म्हणून BA केलं. म्हणजे कम्प्युटर ऑपरेटिंग. आम्हाला काय कळलं ITI केलं. ITI मग 1 वर्ष जॉब केला मुंबईमध्ये. मामांच्या इथे राहत होते. मग तिथून लग्न ठरलं. मग सासू सासरे म्हणाले 6 महिने राहायला लागेल गावी. मग 6 महिने राहिल्यानंतर गेले मुंबईला. मग आता मुंबईलाच असते विरार बेसला. एक मुलगा आहे मोठा, 2 मुलं आहे. एक 3rd जाणार आणि छोटा आहे तो ज्युनियरला जाणार. आता ओके. हाऊस वाईफच आहे मी. थँक्यू. 10वी नंतर अटेंड केला ए थांब. बोल बोल, चालू आहे बोल. 10वी नंतर आजरा महाविद्यालय 11वी-12वी
नंतर ITI केला CO, आपला कोपाट सेम नंतर इंजिनिअरिंगला डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं SJMRP. नंतर काही लग्न झालं, घरीच असते. एक मुलगी आहे 7 वर्षाची. बस काय नाही, तिची स्कूलची टायमिंग सकाळी 7 ते 12 असल्यामुळे मला जॉब करता येत नाही. तुला नाही कळालं? लव्ह मॅरेज विषयी बोलतोस का? काय बोलायचं आता, सगळ्यांचं काय होतंय. अरे प्रेम आंधळा असतं, कधी म्हणू काही इश्यू नाही आहे आणि मला शेजारी नाही माहिती आहे. समोरासमोर शेजारी नाही रस्त्यामध्ये गाडीमध्ये उभा करायची, हा दरवाजा नाही पण हा दरवाजा पण तो रस्ता क्रॉस करायला पण खूप वेळ लागतो. गाडी उभा करायची, ह्या दरवाजानं चढायचं, ह्या दरवाजानं उतरायचं, विषय संपला. विषय बंद. झालं ना. झाल्यानंतर मी ITI केला. हा नंतर ITI नंतर म्हणजे माझी घरची परिस्थिती नव्हती कॉलेज शिकायची, त्याच्यामुळे मी फॅशन डिझाईन केलं आणि त्याच्यानंतर मी 11वी-12वी केली व्यंकटराव ज्युनियर कॉलेज. त्यानंतर नीलम म्हणाली की 13वीला आजराश कॉलेजला गे. त्याच्यानंतर ती मला ड्रेस पण आपला स्वतः देत होती कॉलेजचा घालायसाठी, तरी सुद्धा मला तिथं करमलं नाही. 6 महिने मी 13वी केली तिथं. तरी त्याच्यानंतर माझं लग्न ठरलं 2011ला. त्याच्यानंतर आमच्या मिस्टरांचा गोठा प्रकरण नाही, म्हणजे गाई आहेत, मी कपडे शिवते. त्याच्यानंतर म्हणजे माझी घरची शेती बघते मी आणि सासऱ्यांच्या वर सुखी आहे मी. म्हणजे काय काम पडेल ते मी करते, असं नाही की अस्सल हाडाची शेतकरी नाही म्हणा आणि टेलर आहे म्हणा. हा माझ्या आईला पटत नाही, तेवढं सासू बरोबर पटतंय माझं. अनुभवाचे बोल आहेत. सध्या आमचा गोठाच आहे, आम्ही दोघं मिळून सांभाळतोय आणि याच्या विरुद्ध मी कपडे शिवते आणि शेती पण बघते. म्हणजे काय अंगावर जबाबदारी पडते ती पूर्ण करते मी. आणि मुलगा माझा आता 5वीला म्हणजे कंप्लीट झाली आहे त्याची आणि मुलगी 4थीला जाणार आहे. आता मामाच्या गावीच आहे, त्यांना पण मी घ्यायला आली आता. म्हणजे हा पण कार्यक्रम होईल आणि तिथून मी सोबतच मी घेऊन जाईल. ओके चला धन्यवाद. आता लक्षात आलं असेल आपल्या की आपण जेव्हा प्रत्यक्ष भेटतो त्यावेळेला आपला वेळ कुठे जातो हे लक्षात येत नाही. नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा की जेवढ्या लवकर येता येईल तेवढ्या लवकर ये, जेणेकरून अजून खूप जास्त वेळ एकदम इंटरव्ह्यू देवा. मी 10वी नंतर कॉलेज केलं BA. त्यानंतर 1 वर्ष मी घरीच होते. त्यानंतर 2013ला माझं लग्न झालं. त्यानंतर मी घरीच असते. 2 मुले आहेत मला, 2 मुलगे. सध्या मी घरीच असते. सांग ना, प्रोफेशनल टेलर आहे. मी काम करत नाही. स्वतःचे आपली शिवते, बाकी कोणी शिवायचं नाही. ते लागतात पहिला मी बायकांचे. मुंबईला होते, नंतर गोवा गेला. आता मी इचलकरंजीत आहे. झाली, आता मी इचलकरंजीला आहे. ओके मिस्टरांची बदली झाली, माझी नाही झाली. ए बोल की नीलम. 10वी नंतर कॉलेज केलं 2 वर्ष. त्यानंतर ITI केलं 1 वर्ष फॅशन डिझायनिंग. त्यानंतर 1-2 वर्षांनी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 1 वर्ष गावीच राहिले. त्यानंतर मुंबईला गेले. तिकडे पण थोडं चालत होतं माझं काम कपड्यांचं वगैरे. त्यानंतर मुलगा झाला, नंतर मग सगळं काम वगैरे बंद झालं. तिथून आता तिकडे घाटकोपरला होती पहिला मी, तिकडे काम चालायचं माझं व्यवस्थित. पण आता कल्याणला गेले तर जरा काम बंद आहे मुलग्याच्या शिक्षणामुळे. पण आता मुलग्याला इकडे हॉस्टेलला ठेवलंय, बघू आता इकडे परत चालू करेन दुसरं काम. मी काही नाही केलं, घरीच होते. ती आपल्यात नव्हती. आई वडिलांना शेतात मदत करायची. त्यानंतर 2011ला माझं लग्न झालं. मग 1 वर्ष राहिली सासू सासऱ्यांबरोबर. नंतर गुजरातला गेली, तिकडे 1 वर्ष राहिली. नंतर 2013ला मला मोठी मुलगी झाली, म्हणजे 1 मुलगी झाली. हे नालायक आगावत की. 1 मुलगी झाली. नंतर तिथून आली मी परत, मग इकडे गावी 4-5 वर्ष परत राहिली आणि परत मी लोणावळ्याला गेले. आता साहजिकच आहे, मी थोडी एकटी जाणार आहे गुजरातला. माझ्या नवऱ्यासोबतच
राहणार ना. ओके. नंतर मग गेली मी परत लोणावळ्याला गेली, तिकडे राहिले 1-2 वर्ष राहिली, परत गावी आली, परत थोडे दिवस राहिली, परत मग आता कल्याणला राहते मी सध्या. आणि बरं, मुंबईला आता कोण कोण? मला 2 मुली आहेत, एक 2013 झाली, 2018ला झाली. आणि मी आता म्हणजे हाऊसवाईफच आहे. आणि पोरांना शाळेत सोडून आणून वेळ भेटेल त्या वेळेत मी भाजी चपाती बनवायला जाते. अजून आया म्हणून काम करते. एक छोटी मुलगी आहे, 3-3.5 वर्षाची आहे, तिला सांभाळते. व्हेरी गुड. चला जितलाबाई. राहतात त्यांना आया हा प्रकार माहिती असेल आणि त्यांचं महत्व माहिती असेल. हो, मला माहिती आहे. सुरुवात. मी 10वी नंतर कॉलेज केलं, 12वी फर्स्ट इयर फर्स्ट इयर नंतर लव्ह मॅरेज काय अरेंज मॅरेज ते सांगायचं माहिती सगळ्या जगाला. लव्ह मॅरेज चला पाहिजे. लग्न झालं फर्स्ट इयर नंतर आम्हाला माहिती आहे, वेगळा कशाला सांगायला. अगं ये बोल पाठ. फर्स्ट इयर झालं मला एडिटिंगला प्रॉब्लेम होतोय, काटलं कुठलं कट करू. नंतर सेकंड इयर 3rd इयर केलं मी कम्प्लीट. कम्प्युटर केलं आणि आजरेमध्ये जॉबला होती एक 6-7 महिने. आणि ते लहान मुलगा असल्यामुळं ते बंदच केलं. नंतर मुंबईला गेले मी जॉबसाठी, तिथे एक 7-8 महिने जॉब केला. मुंबई पटली नाही मिस्टरांना मुंबई सोडली, परत गावाकडे आली. मग काय घरीच असायची. नंतर एक थोडं 4-6 महिने सुरेश दादांनी फॅक्टरी घातलेली आजऱ्यात. मला असं घरी बसायचं, ते ये तिथं माझ्याजवळ बसायला हे करायला, तुझं पण लक्ष राहील. 4-6 महिने म्हणजे त्याच्या तिथं जायचे. आणि लॉकडाऊन नंतर काय घरीच असायचे. मग नंतर काय झालं म्हणजे सांगतो माझं प्रोफेशन मध्ये मी का आलो ते. तर असंच मुलग्याचं आधी LICचं केलंच होतं मी. आणि मिस्टरांचं आणि त्यांचं मुलगीसाठी, मुलगी 1 वर्षाची होती ना, मग तिच्यासाठी काहीतरी करायचं, मुलगी आहे म्हणून मी LICची इन्व्हेस्टमेंट केलेली. नंतर लॉकडाऊन मध्ये कसं मिस्टरांची गाडी वगैरे बंद, सगळ्यांचं काम बंद, LICचा हप्ता कशाने भरायचा हा मोठा प्रश्न पडलेला. मग नंतर काय केलं मी की घरी बसून काय करायचं हे डोक्यात चाललेलं माझ्या. मग ते जे LICचे आमचे सर होते ज्यांच्याकडे मी माझ्या मुलांची पॉलिसी काढली होती, ते सारखे ऍड टाकत होते की घरी बसून काय करा, घरी बसून. 2-3 वर्ष लॉकडाऊन होता. मला पण नुसतं खात राहायचं, मी का घरात बसलोय, मला काहीतरी करायचंय. असं सहज सरांना ते विचारायला गेलो, सर हे जमल काय काम मला LICचं, तर करू शकताय की असं. त्यांचा कसला हेतू होता मला नाही माहिती, पण माझ्या डोक्यात एकच होतं, किमान माझ्या पोरांचा हप्ता बाहेरच्या बाहेर जावं, एवढं मी मिळवावं. ह्याच्यासाठी LICचं हे जॉईन केलं. आणि सुरुवातीला एवढं काय म्हणजे हे केलं नाही, तेवढ्याच 1-4 करायच्या, आपले एजन्सी चालू ठेवायच्या असं. आणि बचत गट गावात आता चालू आहेत माहिती आहे. येणारे नेशनच्या अंतर्गत आमच्या गावात ग्रामसंघाची दीपिका म्हणून माझी नियुक्ती केली. पेमेंट असं काही जास्त नव्हतं, 2 वर्ष मी असं फुकट काम केलेलं, पण कधीतरी होईल ह्याने केलं. माझं काम बघून आजरा प्रभाग संघ जो स्थापन झालेला आता 5-6 वर्ष झाली, तिथं लिपिका म्हणून आता नियुक्ती केली. 7-8 महिने झाले. आणि CLF मॅनेजरच्या पोस्ट साठी पण आता अप्लाय केलंय, ते पण होईल. म्हणजे हे करायचं आणि एक माझ्या आयुष्यात एक म्हणजे वाईट प्रसंग असा आला की आता गेली 2 वर्ष झाली, म्हणजे शेतात पण काम करायचे मी, घरी बसून काय करायचं, कारण मिस्टरांचं पण काम नव्हतं काय करायचं. आणि LICचं एवढं मी सिरियसली खरंच नव्हतं की एवढं फक्त एजन्सी चालू करायची. अचानक माझ्या पेन चालू झालं पायातनं आणि एका रात्रीमध्ये माझ्या मणक्याच्या चकतीचा प्रॉब्लेम झाला. आणि डॉक्टरांनी सांगितलं की 4 दिवसात तुझं ऑपरेशन केलं पाहिजे. 3 पेन किलर घेऊन सुद्धा माझ्या कळा कमी येत नव्हत्या. असं वेदना म्हणजे 2 डिलिव्हरी माझ्या झाल्या, त्या वेळेला सुद्धा मला एवढ्या पेन त्या वेळेला होत्या. मी बरंच हे केलं की ऑपरेशन करायचं नाही, ह्या वयात मणक्याचं ऑपरेशन करून कसं करायचं, पण नाही, सगळीकडे रिपोर्ट वगैरे दाखवलं, त्यामुळे ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. मग आता काय करणार म्हणलं, केलं. आणि जे असे 4 महिने बसूनच होती, राहायला आयुष्य फुकट गेलं म्हटलं असं माझं.
यात खरं एक चांगली गोष्ट की मी करिअर करायचं सोडून ते शेतातच जा, ते शेतातलंच असं काय वाईट नाही की शेतातलं करणं हे, कारण ते पण आपल्या घराला हातभारच होता. खरं एक मी म्हटलं की झाला इन्सिडेंट तो पण बरा झाला, कारण की मी काहीतरी 4 पैसे कमावं, हे बसून तर होणार नाही आणि डबल चार्जनं मग मी एकतरी काय नाही काय करायचंच आहे आपल्याला. म्हणून बऱ्यापैकी थोड्यात एक 4-5 पॉलिसी करणारे आज मी 60-70 पॉलिसी करते. आणि माझे काय LIC मधलं हे मिशन आहे की मला MDRT व्हायचं आहे. आणि होशील. खूप खूप शुभेच्छा. बस झालं ना. स्वप्नी हे कमरेचे प्रॉब्लेम किंवा हे माझ्यावरून सांगतो, तुम्ही कुठलंही हे अंगावर कोण नका. मी जसं दुर्लक्ष केलं ऐन वेळेला हे प्रॉब्लेम येतात. तुमच्या बायका जर म्हणत असेल दुखते किंवा हे, हा तुझं रोजचा आहे म्हणून फक्त हे करू नकोस. वेळेच्या वेळी करा, नाही तर हा असा प्रसंग येऊ शकतो. तू कर ना. बोल 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 घेतला जाई माईक बोल. अमोलनं मला वॉर्निंग दिलेलं आहे की तुझं शॉर्ट अँड सिम्पल मध्ये मग शॉर्ट अँड सिम्पल सांग. जो नाही मग लॉंग आहे काय? मी आतापर्यंत प्रवास केलेला आहे आणि जवळपास लिहिलेला 18 पण म्हणतात 16-17 वर्ष. तेवढ्या वर्षानंतर मी तुम्हाला भेटतोय तर मी तुमचा वेळ घेणारच आहे. सॉरी फॉर दॅट. कारण मी या 16 वर्षात खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. जसं तुम्ही पाहताय फोटोमध्ये मी त्या पुणपळ मॅडमच्या पाठीमागे जसं वापरलं अगदी घरी मुलगा आज जो समोर बसलाय तो बदल असाच नाही होत. मला आणि थोडा एक्सायटेड होऊन समोर येऊन बोलतोय हे नाही होत. त्याच्या मागं खूप सारी मेहनत असते, खूप सारे चांगले आणि खूप जास्त वाईट अनुभव असतात. त्याच्यातून गोष्टी शिकलेल्या असतात. त्याच्यामुळे हे धाडस येतं समोर उभा राहून बोलण्याचं. सगळ्यांचे अनुभव पाहिलेले असतात, बऱ्याच जणांचे अनुभव शेअर केलेले असतात आणि आयुष्यात त्या म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये पण ते अनुभवलेले असतात. त्याच्यातून या गोष्टी बाहेर येत असतात. तर माझा प्रवास सुरू झाला 10वी नंतर. तुम्हाला माहिती आहे की 10वी पर्यंत मी चित्रकला क्षेत्रात माझा हातगंडा चांगला असल्यामुळं बऱ्याच वेळेला हायलाईट होत होतो. तर बऱ्याच जणांना अपेक्षा होती की चित्रकलेमध्ये काहीतरी हा करेल, पण स्वतः मलाच माहीत नव्हतं की चित्रकलेमध्ये पुढं असं काहीतरी भविष्य असतं. जे की मी 11वी पर्यंत माझं रेग्युलर शिक्षण केलं. 10वी नंतर सूरज पोतनीच्या मागं कधी पुढं बसून 10वी पूर्ण झाली. त्याच्यानंतर मग तसंच आमची गाडी गेली 11वीला सायन्सला. त्याच्यानंतर 11वी आणि 12वीचे क्लासेस पूर्ण झाले. त्यावेळेला पण माझ्या स्पर्धा चालूच होत्या, रांगोळीच्या असतील, चित्रकलेच्या असतील. माझं आजरा महाविद्यालयामध्ये माझं सायन्स झालंय. तेव्हा कुठे दिसाय नाही कॉलेजमध्ये. कारण मी त्यावेळेला अभ्यास होतो जरा. होतो माहितीसाठी आजरा महाविद्यालयात सायन्सला गेलेला आपल्या म्हणजे कलान ह्याच्यातून व्यंकटराव मधून मी आणि सूरज दोघंच होतो. मेगा पण होते. आणि आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5वी पासून 10वी पर्यंत ब वर्ग घेतलेला. सगळ्यात पहिला कॉलेजला ब वर्ग चालू करणारी आमची बॅच होती. जे की आजपर्यंत रेकॉर्ड होतं की एकच वर्ग होता सायन्सचा. आम्ही गेल्यानंतर आमच्या वर्षी पहिल्यांदा सुरुवात झालेली आहे ती. त्याच्याबद्दल आपण 10वी 100% मार्क काढल्यामुळे आपल्याला सार्वत्रिक सरांनी सूर्या हॉटेलला जेवण दिलेलं मला आठवते. त्याच्यामुळे मला पण आश्चर्य वाटलेलं त्यावेळेला. बस दॅट्स द स्पिरिट. म्हणजे काय करून येत होता म्हणलं म्हणजे काय विशेष आपण आणि उगाच आपल्या बॅचचं नाव काढलं जात नाही. आपल्या बॅच मध्ये असे सगळे विद्यार्थी होते ज्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी म्हणजे पाहण्यासारख्या होत्या, करण्यासारख्या होत्या आणि रेफरन्स देण्यासारख्या होत्या. ठीक आहे, माझ्या मुद्द्यावर येतो. 10वी नंतर जसं मी सांगितलं तुम्हाला की मी 12वीचं शिक्षण सायन्स इथं आजऱ्यात घेतलं. 12वीची मी एक्झाम दिलेली नव्हती. मध्यंतरी मला समजलं की आर्ट किंवा कला या क्षेत्रामध्ये कॉलेजेस आहेत जे तुम्ही बाहेर जाऊन शिकू शकता आणि तुमचं भवितव्य घडवू शकता. घरच्यांना असं वाटत होतं की हा रांगोळी काढतो, चित्र काढतो, ते चित्रकलेतून पैसे मिळणार का. तर मी आजऱ्याला पण एकटा न आलेला विद्यार्थी या फेसिंगचा. तर कोल्हापूरला मी एकटा गेलोय. म्हणजे जवळजवळ मी 10 वाजता कोल्हापूरमध्ये 11 वाजता पोहोचलो असेल. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मी कोल्हापूरमध्ये भटकत होतो. म्हणजे काहीच माहित नव्हतं, चुकत होतो. म्हणजे बस तिकडे जाते, कुठेतरी कोणतरी उतरवतोय वगैरे असं चालू होतं. त्याच्यानंतर मग कला निकेतन नावाचं एक कॉलेज आहे, तिथं मी माझं पहिलं वर्ष पूर्ण केलं. खूप जास्त डिटेल सांगत नाही कलेचं, ज्याच्यामध्ये घरच्यांनी मला विचारलेलं होतं की बाबा तुला पैसे मिळतील करायच्यात, कारण आमची घरची परिस्थिती खूपच प्रतिकूल होती.
त्याच्यामुळं आमच्या घरी पैसे मिळणं हा एक महत्त्वाचा विषय होता की पैसे मिळतील का तुला जे करायचं ते कर, पण तुला पैसे मिळतील का त्याच्यातून. त्यावेळेला मला पण माहीत नव्हतं, पण आमच्या घरचे सपोर्टिव्ह आहेत खूप, अजूनही आहेत ते. म्हणजे त्यांचं तुला करायचं ना कर, माहिती मिळव आणि कर. खूप सपोर्ट करतात, खूप मेहनत करतात त्याच्यासाठी ते. तर त्याच्यानंतर मी पहिलं वर्ष पूर्ण केलो आणि कोल्हापूर जिल्ह्यात पहिला आलो त्यावेळेला आर्टमध्ये. आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक कॉलेजमध्ये काही ना काही पॉलिटिक्स असतं छोटंफार, तर त्याच्यामुळे शिक्षणावरती परिणाम होत होता. त्यावेळेला मम्मीने डिसिजन घेतला की तू पुढं जा अजून. तर पुणे आणि मुंबई हे 2 ऑप्शन होते आर्टमध्ये. त्याच्यामध्ये डिग्री असते, तर ते डिग्री जर तुम्हाला करायची असेल तर 5 वर्ष तुम्हाला कंटिन्युअसली त्या कॉलेजमध्ये राहावं लागतं, म्हणजे शिक्षण पूर्ण करावं लागतं. त्याच्यासाठी जो काही येणारा खर्च आहे, कॉलेजची फी कमी असली तरी त्यातले जे काही खर्च आहेत ते खूप जास्त आहेत. आर्ट कॉलेजमध्ये खूप खूप एक्सपेन्सिव्ह जातं ते. तर तुम्हाला माहिती असेल, नाना पाटेकर असतील, आमिर खान असेल, उर्मिला मातोंडकर असतील, यांचं सेम शिक्षण झालेलं आहे जे माझं झालेलं आहे. तर त्याच्यानंतर मी पुण्याला ॲडमिशन घेतलं माझ्या बजेटमुळं. अगदीच कमीमध्ये मला करायचं होतं, मुंबईला जाणं शक्य नव्हतं. तर अभिनव कॉलेज म्हणून पुण्यात आहे, तिथं ॲडमिशन मी घेतलं आणि तिथल्या प्राचार्यांनी मला जास्त सपोर्ट दिला, कारण मी डिस्ट्रिक्ट फर्स्ट होतो म्हटल्यानंतर ते तर म्हणत होते की आम्हाला हा विद्यार्थी पाहिजेच. तर मग तिथं ॲडमिशन घेतलं आणि माझं मग तिथलं जीवन सुरू झालं. मी पुण्यात गेल्यानंतर लगेचच 3ऱ्या दिवशी मी तिथं जॉब जॉईन केला आहे, फक्त पैशासाठी. त्यावेळेला माझा पगार होता 700 रुपये महिना. ओके. तर त्याच्यानंतर मग 3 ते 4 महिने मी तो जॉब केला आणि त्याच्यानंतर मग मी असा विचार केला की अरे मी हे जो काही जॉब करतोय त्याच्यातून पैसे तर थोडेफार मिळत आहेत, पण मला एज्युकेशनल काही बेनिफिट मिळतोय का त्याचा. तर मग मी विचार केला की मला अजून याच्या पुढे जाऊन काहीतरी करायचं आहे. तर मी ॲक्च्युअलमध्ये डिग्री झाल्यानंतर जिथं काम करतात अशा एका कंपनीत जायचा विचार केला. आणि त्यासाठी एक बेसिक काहीतरी माहिती असावी पाहिजे ना, कंपनीत एंट्री करायची म्हणजे कोणी असंच देत नाही. तर त्याच्यासाठी माझ्या रूममध्ये जी जॉब करणारी होती ती झोपल्यानंतर मी त्यांचे सिस्टम म्हणजे त्यांचं कॉम्प्युटर घेऊन त्याच्यावरती काम करायचं. त्यांनी जे काम केलंय किंवा जे न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे, माझं ॲडव्हर्टायझिंग क्षेत्र असल्यामुळे तुम्हाला जे काय न्यूजपेपरमध्ये ॲड दिसतात ते आम्ही डिझाईन केलेले असतात. टीव्हीला ज्या ॲड पाहता त्या आम्ही शूट केलेल्या असतात, त्या आयडियाज आम्ही काढलेल्या असतात. तुम्ही मूवीज पाहता, सिरियल पाहता, त्याचं डायरेक्शन वगैरे आमच्यासारखेच जे काही विद्यार्थी असतात आमच्या क्षेत्रातून पासआउट झालेले ते करत असतात. तर त्याच्यानंतर मग मी काय केलं की ते काय कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यू दिला. एक CD, त्यावेळेला CD होत्या, पेनड्राईव्ह वगैरे नव्हते त्यावेळेला, CDतून ऑर्कुटचा जमाना आहे माझा. तर त्यावेळेला मग मी इंटरव्ह्यू दिला आणि त्यावेळेला त्यांनी मला विचारलं की अरे तू पासआउट कधी झाला. मी त्यांना सांगितलं सर मी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतले आता. ते पण एकदम शॉक झाले, कारण काम हे चांगल्या लेवलचं होतं, स्केचिंग वगैरे असेल किंवा डिझाईन केलेलं चांगल्या लेवलचं होतं. पण त्यांना हे अपेक्षित नव्हतं की मी पासआउट झालेलं नाही आणि कंपनीमध्ये कुठल्याही क्षेत्राची डिग्री असल्याशिवाय कंपनीत कामाला शक्यतो घेत नाहीत. पण ती स्वतःची त्यांचीच कंपनी होती, त्याच्यामुळं ते बोलले की ठीक आहे मी तुला कसं घ्यायचं. मग त्यांना म्हटलं की सर मी फ्रीमध्ये काम करायला तयार आहे, पण मला या क्षेत्रात काय चालतंय हे पाहायचं आहे, त्याच्यामुळे मला इथं काम करायचं आहे. तर ते बोलले की ठीक आहे, मी अगदीच फ्रीमध्ये मी नाही काम करून घेणार तुझ्याकडून, तुला महिन्याला 1000 रुपये पगार असेल. ज्या वेळेला जवळपास 1300 रुपये मेस होती, खानावळ होती, त्यावेळेला मला 1000 रुपये पगार मिळत होता. घराकडून मोजके पैसे येत होते, अगदीच 1,500-2,000 रुपये वगैरे, जे की आता नगण्य आहे. म्हणजे 1000-2000 मध्ये आता काय होते असं आहे, पण त्याच्यावरती मी महिने काढले. त्याच्यानंतर माझं तिथलं एज्युकेशन सुरू झालं. त्याच्यानंतर 5 वर्ष मी तसंच जॉब करत, या कंपनीत काम करत, त्या कंपनीत काम करत, असं करत करत माझं जे काय कमर्शियल आर्ट जे आहे ती डिग्री माझी पूर्ण केली. बाय द टाईम मी कॉलेज पण करत होतो, त्याच्यानंतर मी जॉब पण करत होतो, त्याच्यानंतर मी माझे ॲडिशनल जे काही कोर्सेस असतात ते पण करत होतो. त्याच्यानंतर माझी स्वप्न मोठी असल्यामुळे मला बाहेर जायचं वगैरे वगैरे होतं. तर त्यासाठी थोडीशी पूर्वतयारी म्हणून मी भाषांचे पण क्लासेस करत होतो, जसं की फ्रेंच शिकणं वगैरे, कारण फ्रान्समध्ये डिझायनिंग किंवा आर्टला महत्त्व आहे. तर माझं असं होतं की तिकडे जाऊया का. मग त्याच्यासाठी म्हटलं ठीक आहे फ्रेंच यायला पाहिजे, तर फ्रेंचचे क्लासेस चालू केले सिम्बायसिसमध्ये. आणि त्याच्यानंतर मग कम्प्युटर क्लासेस, कारण सॉफ्टवेअर वापरता आले पाहिजे डिझायनिंगचे, तर त्याच्यानंतर मी सॉफ्टवेअर क्लासेस करत होतो. आणि त्याच्यानंतर मग मेसला 10:30 वाजता मेसला जायचं जेवायला, कधी मिळालं तर मिळालं. आणि त्याच्यानंतर मग ज्या काही कॉलेजमधल्या असाइनमेंट्स असतात, अभ्यास असतो तो त्याच्यानंतर करायचा अगदी 1-2 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर परत सकाळी 6 वाजता वर्गात हजर. अशा टाईपचं माझं जे काही कॉलेजचे जे काही दिवस होते ते अक्षरशः 49 किलो वजन होतं माझं, 38
48-49 किलो वजन. ज्यावेळेला, कारण मला क्लिअरली आठवतं, ज्यावेळेला मला 51 किलो वजन झालं त्यावेळेला मला एवढा अभिमान वाटलेला माझा, म्हणजे बापरे 50 क्रॉस केलं वजन. म्हणजे थोडंसं डिटेलमध्ये सांगतोय, थोडंसं बोर वाटेल, पण असं जीवन प्रवास आहे माझा. अजून पाहिजे तिकडे ट्रान्सफर करू शकतो. तर त्याच्यानंतर मग म्हणजे असं पण केलेलं आहे की मी सकाळी कॉलेज केलंय, दुपारी एक ऑफिस केलंय, संध्याकाळी एक ऑफिस केलंय, त्याच्यानंतर परत माझा बाकीचा प्रवास वगैरे असे पण दिवस काढलेत. त्यावेळेला नंतर माझं बरं 5-6 हजार रुपये वगैरे पेमेंट पण झालं त्यावेळेला. अशा ह्याच्यातून माझं शिक्षण मी पूर्ण केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग चांगल्या कंपन्यांच्या मध्ये, जसा माझं डिग्री पूर्ण झाली त्याच्यानंतर चांगल्या कंपन्यांच्या मध्ये ऑफर मिळाल्या मला. मग तिथून मग माझं जे काय प्रोफेशनल लाईफ आहे ते माझं सुरू झालं. आणि जिकडं राहतोय तिकडंच मग माझी काय म्हणतात ते सेटल होण्याच्या दृष्टीनं पण मी पावलं उचलली, जे की माझ्या भविष्याच्या दृष्टीनं ती खूप उपयोगाची ठरली मला. त्यावेळेला जर का मी पैसे येतात म्हणून जर का काही इतर गोष्टी करत राहिलो असतो तर कदाचित जो आजचा दिवस आहे तो मला पाहता आला नसता, कारण ते वेस्ट ऑफ मनी झालं असतं सगळं. तर त्या दृष्टीनं माझी तिकडं चांगली एक मी प्रॉपर्टी पण केली. आणि याच पूर्ण कालावधीत ज्या काही गोष्टी मी करत गेलो तर त्या परिस्थिती थोडी बेताची असल्यामुळं विचार करून करणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. मला दुसरा चान्स नव्हता. त्याच्यामुळे त्या गोष्टी मला खूप शिकायला मिळाल्या की मी एक गोष्ट करताना 10 वेळा विचार करायचो. कदाचित तेवढा करायची गरज नव्हती, पण प्रत्येक वेळेला भीती वाटायची की अरे हे जर केलं आणि हे जर का फेल गेलं तर मग मला पैसे नाहीत मिळणार, मग मी कुठून ॲडजस्ट करणार आहे तिथं. तर मी असं आहे की शेवटची जी काय काही महिने म्हणता येईल, अगदी वर्ष पण मी नाही केलं, पण मी अगदी दिवसातून एक वेळ जेवण पण काढलेलं आहे. दिवसातून फक्त एकदा जेवत होतो मी. त्यामुळं त्यावेळेला एक माझा मित्र होता, त्याने पण मला खूप सपोर्ट केलेला होता. म्हणजे तो जर का चपाती 2 आणि वरण भात, पुण्याला वरण भात मिळता, म्हणजे अगदी पाणी, म्हणजे अन्नाला नाव ठेवू नये पण तिथं जे काय म्हणतात त्याला, तिथं बाजार केला सगळ्या गोष्टींचा. म्हणजे अक्षरशः तुम्ही तिचं वरण प्याल ना तर तुमची उद्यापासून ॲसिडिटी चालू, तुम्ही खाऊच शकणार नाही. असं जेवण आम्ही दोघं शेअर करत होतो. अशा टाईपमध्ये दिवस काढले. पण आज त्याचा अभिमान वाटतो की आज तुमच्यासमोर कॉन्फिडेंटली काही गोष्टी बोलू शकतो. जे कोणी माझ्यासमोर येतील त्यांना मी एक्सप्लेन करू शकतो त्यांच्या लाईफविषयी, त्यांनी भविष्यात काय करायला पाहिजे. आपले ती परिस्थिती होती, पण जे शिक्षण मिळालं ते माझं अचिव्हमेंट आहे, ते माझं काय म्हणतात त्याला सक्सेस आहे माझा तो. त्याच्यामुळं आणि प्लस तुमच्यासारखे मित्र तर आहेतच, ज्यांच्यासमोर या गोष्टी मांडताना मला खूप प्राऊड फील होते. खूप छान वाटतंय. आणि आहे आता माझं जे क्षेत्र आहे त्याविषयी थोडंसं शॉर्ट सांगतो. तर माझं जे क्षेत्र आहे ते डिझायनिंग हे क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही कंपन्या आमच्या कंपनीकडे येऊन त्यांचं प्रोडक्ट जे आहे ते मार्केटिंगसाठी म्हणा किंवा त्यांना समाजामध्ये चांगला स्थान मिळवून देण्यासाठी काय करू शकता हे विचारते. तर त्यांनी ग्राउंड लेवलला म्हणजे त्यांच्या कंपनीमध्ये काय करायला पाहिजे किंवा त्यांचं जे काही प्रोडक्ट आहे ते लोकांना कसं आवडेल हे दाखवण्यासाठी ते काही डिझायनिंग पार्ट असतो किंवा ॲडव्हर्टायझिंग पार्ट असतो, तो सगळा आम्ही प्लॅन करतो. त्याच्यामुळे कुठलंही प्रोडक्ट, माझ्याकडे मसाले पण येतात, त्यांच्यासाठी पण काम केलं. जेव्हा मसाल्यांचे इन्ग्रेडियंट काय आहेत, त्यांचा बॉक्स कसा दिसायला पाहिजे, गृहिणी त्यांच्या वातावरणानुसार ती काय विचार करते त्या मसाल्याच्या बॉक्सकडे बघताना, ह्या गोष्टींचा मला अभ्यास करावा लागतो. एक डॉक्टर पण माझ्याकडे येतो, तर त्यांचे जे काही ऑपरेशनचे जे काही सिस्टम्स असतात त्या मला समजून घ्याव्या लागतात, कारण त्यांचं ब्रोशर बनवायचं असेल, त्यांची वेबसाईट बनवायची असेल किंवा एक पेशंट गेला तर त्यांना जे काही गोष्टी देतात तर त्या त्यांना कशा सोप्या पद्धतीने समजतील हे मला पहिल्यांदा शिकून घ्यावं लागतं, त्यांचा अभ्यास करावा लागतो आणि त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मला ते बनवावं लागतं. अशा हॉटेल असेल, हॉस्पिटल्स असतील किंवा IT कंपन्या पण आमच्याकडे येतात. आपण IT क्षेत्र खूप मोठं क्षेत्र म्हणतो, पण त्यांचे सगळे प्रेझेंटेशन हे आम्हीच करतो. आम्ही दाखवतो ते बनवून, मग ते पुढे प्रेझेंट करतात आणि लाखोनं कमवतात. तर असं माझं क्षेत्र आहे. त्याच्यामुळे मी खूप बडबड करतो, कारण मी खूप अभ्यास करतो. ह्या सगळ्या वेगवेगळी फील्ड माझ्याकडे येतात, त्याच्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावाच लागतो, नाहीतर मी तोंड कशी पडेल. कारण तिथं प्रेझेंट करावं लागतं की तुम्ही काय करता, तुम्ही हे आम्हाला काय करून दिलंय. आम्ही जेव्हा लाखो रुपये तुम्हाला देतोय तर त्या लाखो रुपये तुम्ही केलंय काय. मी जसं मगाशी म्हटलं की एक लोगो डिझाईन करण्यासाठी माझी कंपनी 2 लाख घेते, जे की सर्वात कमी अमाऊंट आहे, जे की मी 2 ते 3 तासात मी लोगो डिझाईन करतो, त्याचं प्रेझेंटेशन करतो, व्हिजिटिंग कार्ड, लेटर हेड असतील किंवा इतर गोष्टी, तर त्या सगळ्या गोष्टी करतो. वेबसाईट्स आपण पाहतोय, त्या वेबसाईट पण मी बनवतोय. तर या सगळ्या गोष्टींच्यासाठी कंपन्या लाखो रुपये खर्च करत असतात, तर ते आम्हाला एक्सप्लेन करावं लागतं. हे माझं क्षेत्र आहे, त्याच्यामुळं या गोष्टी चांगल्या पद्धतीने शिकायला मिळतात आणि मी खूप म्हणजे भाग्यवान आहे की मला ज्ञान ही गोष्ट पण मला मिळते आणि चित्रकला जी की माझी आवड होती त्या गोष्टींशी पण मला खेळता येते. मी खेळतो या क्षेत्रात.
म्हणजे मी मनमुराद बागडतोय या क्षेत्रात, कलर्स बरोबर खेळतोय, लहान मुलासारखं मी बागडतोय. त्याच्यामुळे ते पाहणारे पण म्हणतात की तू जसा आहेस तसाच राहा. त्याच्यामुळं मी प्रोफेशनल पण आहे, मी चाइल्डहुड पण आहे आणि म्हणजे मी फ्री आहे एकदम. जसा इथं होतो ना असा मी नाही आहे. फक्त ही जी भावना आहे ना, ही भावना माझी इथं ठेवलेली आहे. बरं आता लग्नाचं सांग. हा ओके. तर त्याच्यानंतर आता लग्नाचा प्लॅन जसं सगळ्यांनीच एक्सप्लेन केलेला आहे. गपकी, अगदी उलगडून त्याला सांगितलं. उलगडायचं आहे त्याचं हे. ओके. तर लग्नाचं मी सांगतो की माझं लग्नाचं कसं झालेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जसा माझ्या डोक्यात होता, तर लग्न हा विषय तर काय महत्वाचा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती मी खूप जास्त विचार केलेला होता की मी कधी लग्न करणार आहे, कशा पद्धतीची मुलगी असेल वगैरे वगैरे. ते प्लॅन आउट केलेलं होतं. त्याचं एक स्ट्रक्चर मी घरातल्यांना दिलेलं होतं की मुलगी कशी असायला पाहिजे, तुम्ही कशी निवडली पाहिजे आणि त्याचे स्टेप्स पूर्ण करून मग माझ्याकडे यायचं. माझ्याकडे प्रत्येक मुलगी होऊन यायचं नाही. हा म्हणजे 5 मुली पाहायच्या, त्याच्यातले हे पॅरामीटर्स मध्ये ही बसते काय बघायचं, त्याच्यातले 2 सिलेक्ट करायचे आणि मग मला सांगायचं. असं म्हणजे मी त्यांच्यावरती तेवढा विश्वास ठेवलेला पण होता, कारण त्यांना माहित होतं की मला काय आवडतं. तर त्यांनी एक मुलगी पाहिली होती इकडची आणि मला फोन केला की अरे अशी मुलगी आहे, तुला पाहायला यायचं आहे गावी. म्हटलं एक मुलगी पाहण्यासाठी म्हटलं मी माझा वेळ नाही घालून येणार. मग त्यांनी म्हटलं की अरे की इथं प्रॉपर्टी आहे, एक शेत आहे, ते घ्यायचं आहे. बरं ठीक आहे. म्हणजे जरा असं वजन वाढलं अजून की बाबा हा ठीक आहे म्हणजे तिकडे जायचं आहे. मग त्याने अजून एक सांगितलं अजून एक मुलगी आहे, ती पण पाहिजे आहे. म्हटलं ठीक आहे. मग हे सगळं सेट झालंय. मग तेजलला विचारलं की तू पाहिली का, त्यांना व्यवस्थित आहे का, तुला माझी चॉईस माहिती आहे, कारण ती माझ्यासोबत राहिलेली होती पुण्यात बरीच वर्ष. त्याच्यामुळे तिला माझी चॉईस वगैरे सगळं माहित होतं आणि मी सगळं ओपनली घरात शेअर करतो. माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांच्यासाठी की तुम्ही घरातल्या व्यक्तींशी तुमच्या जे काही गोष्टी आहेत ते ओपनली बोलत जा. मी माझ्या घरी एवढं ओपनली ठेवलंय ना सगळं की म्हणजे ते फ्रीली, ते उलट मला म्हणतात की तू एन्जॉय कर, तू एन्जॉय करत नाहीस तेवढं, तू पैसे खर्च कर, तू पैसे खर्च करत नाहीस. तर एवढं ओपनली राहा तुम्ही पण, जेणेकरून गैरसमज होणार नाहीत आणि ते घरचे अजून खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला सपोर्ट करतील. जेव्हा कारण तुम्ही जबाबदाऱ्या खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या घेताय, तुम्ही शेती करताय याचा अर्थ असं नाही की ते खूप कमी लेवलचं काम आहे, मी शेत घेणार आहे. म्हणजे एक प्रोफेशनल व्यक्ती पण जेव्हा शेत घेण्याचा विचार करतो त्यावेळेला विचार करा की एवढे वर गेलेली लोक आहेत ना, त्यांना मोठं कधी वाटणार आहे जेव्हा त्यांचं स्वतःचं शेत असेल. त्यामुळे तुम्ही खूप लकी आहे, तुम्ही खूप मेहनती आहे. आज तिथं ट्रेल मिलवरती पळण्यापेक्षा शेतात एक मारलेला राऊंड हा खूप हेल्दी आहे. आम्ही आज सोसायटीच्या भोवती फिरतोय आपलं वेड्यासारखं, पण तुम्ही शेतात जेव्हा एक राऊंड मारताना त्यावेळेला तुम्हाला कळत पण नाही की तुम्ही किती किलोमीटर चाललाय. त्याच्यामुळं ते खूप महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने मी मग गावी आलो. म्हणजे अगदी एक पॅन्ट शर्ट बॅगेत घातली आणि चला म्हटलं जाऊन या गावी. आलो गावी, ते मुलगी पाहिली, आवडली. अभ्यास चांगला होता माझा, माणसं ओळखणं बोलणं वगैरे. त्याच्यातच मी लगेच ते पहिलीच मुलगी पाहिली आणि त्याच्यानंतर म्हणजे 1-2 पाहिलेलं होतं अगोदर, पण या वेळेला मी एक मुलगी पाहिली, ते मला व्यवस्थित वाटली. मला वाटलं की ते एक जीवन साथीदार बनण्यासाठी योग्य आहे, मॅरेज मटेरियल आहे. सो हो हो हो. कारण मी सांगतो शहरामध्ये आम्ही भरपूर मुली पाहिलेल्या आहेत आणि माझ्या पण मागे लागलेल्या आहेत, पण ते मॅरेज मटेरियल नाही. त्या पार्टनरवरती प्लीज खूप जास्त विश्वास ठेवा आणि त्यांना पूर्णपणे विश्वासात घ्या, जेणेकरून पुढच्या वेळेला तुम्हाला इकडे पाठवताना ते विचार नाहीत करणार. ते म्हणतील की जा मस्त एन्जॉय कर, तुला पण एन्जॉय केलं पाहिजे, हे त्यांनी स्वतःहून बोललं पाहिजे. एवढा विश्वास तुम्ही निर्माण करणं गरजेचं आहे. तुम्ही अपेक्षा फक्त नाही ठेवू शकत. आज जेव्हा आमच्या घरचे जेव्हा म्हणतात ना की तू पण गेट टुगेदर केलं पाहिजे, तू पण एन्जॉय केलं पाहिजे, तर त्यांना माहिती आहे की मी किती हार्डवर्क करतो, किती मेहनत करतो, त्यांच्या दृष्टीने किती मी विचार करतोय. तर त्याच्यामुळे तुम्ही प्रोफेशनल लाईफमध्ये पण विचार करा आणि तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण विचार करा. गावी आल्यानंतर मग ती आवडली, त्याच्यानंतर त्याच वीकमध्ये आम्ही साखरपुडा आणि दुसऱ्या वीकमध्ये लग्न आणि त्याच वेळेला लॉकडाऊन चालू झालेलं होतं. त्यामुळे आम्हाला अगदीच 50 लोकांच्या मध्ये लॉकडाऊन होतं. त्याच्यामुळे अगदीच म्हणजे सगळे खरेदी पण आज सगळं इथंच. अरे आपण एक स्पेशल पार्टी करू, तुम्ही पण तुमच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन या, आपण मस्त छान त्यांचं इंट्रोडक्शन देऊ. आणि जसं मी म्हटलं ना की मी फक्त एक्साइटेड नाही आहे, तुम्ही आज सगळे भेटता म्हटल्यानंतर थोडासा माझा तोल जातोय, पण खूप होय होय, कारण मी थोडंसं मी जे भारावून गेलोय. तर माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांना मला काही ना काहीतरी मदत करायची आहे. नॉलेज आहे, जर ते तुमच्या कामी नाही आलं तर त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही. कारण आज मी खूप मेहनत केली, खूप मेहनत केली. मी फक्त एक वेळ जेवलं म्हणजे ते मेहनत नाहीये. ते एक वेळ उपाशी राहू शकतो कोणी, पण मेहनत खूप महत्वाची आहे. नॉलेज मिळवणं खूप महत्वाचं आहे आणि ते शेअर करणं. फक्त नॉलेज मिळवून ते आपल्याकडे ठेवण्यात काय अर्थ नाही. तर ते शेअर करायला पाहिजे आणि ते माझ्याकडे खूप भरून आहे. आणि जसं की मी म्हटलं की प्रोफेशनल लाईफ म्हणजे फक्त डिझायनिंग वगैरे नाही, तर मी माझ्या स्वतःच्या कंपनीज पण मी एस्टॅब्लिश केलेल्या आहेत, चालू केलेल्या आहेत.
ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये अशोक पण मला चांगला सपोर्ट करतोय. जे तुम्ही काजूगर वगैरे खाताय तर अशोककडून बऱ्याच वेळेला मी ते घेतोय. आणि लास्ट आता जेव्हा अशोककडून घेतलेले नाहीये त्याच्यानंतर मी काजूगर विकलेले नाहीयेत. त्याच्यामुळे असं नको समजू की मी जुने होतो. ओके, तर असं आहे सगळं. तर माझं वॉटर टँकर्स म्हणून एक वेबसाईट पण आहे, त्याच्यावरती माझं काम चालू आहे. त्याच्यानंतर मी लहान मुलांच्यासाठी काही गेम्स वगैरे पण काढतो, जे की मोबाईलमध्ये अडकलेत मुलं, त्यांच्यासाठी काही गेम्स वगैरे काढले. माझं स्वतःचं छोटे डाय मॉडेल जे असतात ना, कास्ट कार्स छोटे छोटे, ते पण माझं कलेक्शन आहे. एक छंद म्हणून कॉइन्स कॉइन्स वगैरे ओल्ड जे असतात ना किंवा फॉरेन करन्सीज वगैरे, त्याचं पण माझं मोठं कलेक्शन आहे. तर असं बऱ्याच गोष्टी माझ्या लाईफमध्ये चालू आहेत ज्या की मी स्वतःला खुश ठेवण्यासाठी करतोय आणि कदाचित त्याचा एक ज्ञान म्हणून दुसऱ्यांना पण उपयोग होईल. तर चालू आहे माझं असं बऱ्याच गोष्टी. कंपन्यांचं तर माझं एस्टॅब्लिशमेंट चालूच आहे. राही ड्रायफ्रुट्स अँड नट्स ही माझी शाळेला असताना चालू केलेली होती, मी कॉलेजला असताना. तर तिला अजून थोडं मोठं केलंय आता, ज्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स आणले. तर त्याची वेबसाईट वगैरे पण चालू होईल. जीएसटी मागच्याच आठवड्यात मला मिळालं जीएसटी. तर आता ती पण प्रोसेस खूप अवघड केली लोकांनी, म्हणजे त्या गव्हर्नमेंटनं, की जीएसटी तुम्हाला इझिली मिळत नाही. तर त्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर करंट अकाउंटमध्ये पण काही गोष्टी आणल्यात त्यांनी, तर त्या पुढच्या आठवड्यात होतील. आणि प्रोफेशनल लाईफ जे काही या बाबतीत आहे ते माझं सुरू होईल. तर याच्यामध्ये सगळ्यांची मला मदत लागणार आहे कुठे ना कुठेतरी, किंवा ह्या गोष्टी मी करताना ज्या काही गोष्टी अनुभवल्यात ना त्यांचा मी तुम्हाला खूप चांगला उपयोग करून देईन. जर का तुम्ही संपर्कात राहिला, तुम्हाला काय करायचं आहे, माझी ही अशी इच्छा आहे, एवढंच सांगा मला. त्याच्यानंतर त्याचा संपूर्ण अभ्यास आम्ही करतो. तुझ्या लग्नाचा अभ्यास करण्यासारखा विषय नव्हता तो. तुझं लग्न हा काही अभ्यास करणारा विषय नाही. तुला सांगितलेलं घेऊन ये म्हणून. त्यावेळेला मी तुला मदत केलेली आहे. तुझं हॉटेल चालू केल्यानंतर त्याचे सगळे डिझाईन मी दिलेले आहेत. लग्न हा विषय अभ्यासाचा नाही आहे, हा अनुभवाचा विषय आहे. आणि हा अनुभव जो आहे तो पूर्ण आयुष्यभर घ्यायचा आहे. त्याच्यामुळे याचं पुस्तक नाही मिळणार तुला. ओके, तर माझ्यानंतर आता नीलम थोडंसं तिचं मनोगत व्यक्त करेल. सॉरी तुमचा खूप जास्त वेळ घेतला, पण मी पहिला म्हटल्याप्रमाणे खूप म्हणजे मला बोलायचं होतं, म्हणजे असं व्यक्त व्हायचं होतं. लग्नासाठीची तयारी चालू केलेली आहे. आणि आपल्याकडे एक गेस्ट आहेत. होय हो, आपल्यासाठी एक हे आहेत, पाहुणे कलाकार आलेले आहेत जे आपल्यासाठी काहीतरी सादर करणार आहेत. आणि हे आपले चाळोबा रिसॉर्ट यांच्या मार्फत त्यांनी ही सोय केलेली आहे. खरंच त्यांचं खूप खूप आभार. आणि व्लॉग मध्ये नक्कीच तू हे मेन्शन कर की इथं आल्यानंतर काही सरप्राइझिंग गोष्टी त्यांच्याकडून दिल्या जातात. सो नक्कीच तुम्ही इथं व्हिजिट करा. आणि जो काय इथला अनुभव आहे, आजऱ्याजवळ रिसॉर्ट आहे चाळोबा रिसॉर्ट म्हणून, चाळोबा हिल्स. तर नक्की रस्ता तेवढा येताना तिथे जरा हे करा ना, पाणी द्या. नीलम सावंत मनगुतकर हे आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. आणि तिच्या या ब्लॉग वरती या सगळ्या गोष्टी शेअर करतोय. तर या तिच्या ब्लॉगला पण खूप खूप शुभेच्छा. आणि जे कोणी हा ब्लॉग पाहतोय त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हे गेट टुगेदर काय असतं हे पोहोचवा. येस, सो आता नीलमचं पण प्रमोशन झालंय फक्त काय बोलायचं नाही, आता नीलम तिचं मनोगत सांगेल. बाबा फक्त ऐकायचं, काय बोलायचं नाही. तू आता तुझी वेळ नाहीये. बॅड लक आहे 2000 पाठीव आणि ऐक फक्त. हॅलो, 2000 पाठीव सगळं ऐकायला मिळणार तुला. नाव सांगायला लागेल. नाही, दहावीतल्या एका मित्रानं असंच बोललं, त्याला सांगितलं नीलम सावंत कोण, तर म्हणाला नीलम सावंत कोण, त्याने मलाच प्रश्न विचारला. म्हटलं असू दे म्हणून म्हटलं. आता तर तुम्ही सगळ्या मला ओळखताय. 10वी नंतर काय केलं, तर 10वी नंतर 12वी केली कॉलेजला कॉमर्समध्ये. 12वी नंतर 2-3 महिने सुट्टी असते, त्यात शिवण क्लास केला. म्हटलं आता काय करायचं घरी बसून, म्हणून शिवण क्लास केला. 12वी नंतर आई वडिलांनी एक स्थळ आणलं की लग्न लावून द्या, रिकामी होऊया आम्ही म्हणून. पण लग्न करायची इच्छा नव्हती लवकरात लवकर, त्यामुळे लग्न काही केलं नाही. रडून एक रात्र घालवली. त्यानंतर म्हटलं की नाही, चला माझं शिक्षण मला तरी कम्प्लीट करायचंय, म्हणून मी शिवण क्लास केला की जेणेकरून काही ना काहीतरी आपण हातभार घरी लावूया ह्या हिशोबाने. शिवण क्लास केला. त्यानंतर आजरा कॉलेजला बीकॉम कम्प्लीट केलं. बीकॉम झाल्या मी जे आजऱ्यामध्ये गंगामाई वाचनालय आहे तिथं सहाय्यक ग्रंथपाल म्हणून जॉब केला 2-2.5 वर्ष. आणि त्याबरोबर सोबतच मी एमकॉम कम्प्लीट केलं माझं. सोबतच आपली शिवण क्लासची कामं चालूच होती. एमकॉमला असताना लास्ट इयरला मी एक्झाम दिली होती GDCAची, जी मला आत्ता कामी येते. आणि एमकॉम झालं, लग्न झालं. त्यानंतर मी विरारला स्थायिक झाले, नवऱ्यांचं काम तिकडे असल्यामुळं.
विरारला गेल्यानंतर 1-2 वर्ष मी PF ऑफिसला काम केलं, 2 वर्ष तिथे घालवली. मुलगी झाली म्हणजे राहिल्यामुळं प्रवास करणं शक्य नव्हतं विरार ते बँड्रा, त्यामुळं म्हटलं घरी थांबूया. त्यामुळं घरी थांबले. मुलगी झाली 2 वर्षाची. त्यानंतर पुन्हा एका बँकेत कामाला लागली, तिथे 2-3 वर्ष काम केलं. त्यानंतर लॉकडाऊन आला, त्यामुळे पुन्हा घरी बसावं लागलं. लॉकडाऊन नंतर मुलगा झाला, त्यामुळे पुढे काही काम करायचं ते शक्य नव्हतं. त्यात मध्येच म्हटलं चला आपल्याकडे काही कलागुण आहेत, त्याचा काहीतरी उपयोग करूया. माझ्याकडे म्हणजे बरेचसे माझ्या कलागुण अंगी आहेत. मग लॉकडाऊन मध्ये मी केकचा बिझनेस चालू केला. माझे कपडे शिवणकाम चालूच होतं, लोकर विणणं चालू होतं. त्यासोबत मी पर्स विणायला चालू केल्या, ज्याचा आत्ता मला खूप म्हणजे प्रॉफिट झाला त्यामध्ये या लॉकडाऊनच्या काळात. म्हटलं जरा हे सगळे आपल्याकडे कलागुण आहेत, ते आपल्यासोबतच न ठेवता ते आपण युट्यूब चॅनलवरती सादर करूया. पण मी माझं नीलम आर्ट अँड ब्लॉग नावाचं युट्यूब चॅनल चालू केलं, ज्यावरती माझ्या अंगी असणारे सगळे कलागुण मी तिथे सादर करत असते. आणि आता त्या चॅनलही मॉनिटाईज झाले, त्यामुळे तिथून पण 4 पैसे कमवते. 2 चॅनल आहेत, एक भोजन कट्टा नावाचं आहे आणि एक म्हणजे ज्यावरती रेसिपी सगळ्या शेअर करत असते. आणि एक ब्लॉगिंग चॅनल आहे ज्याच्यावरती मी माझे कलागुण सगळे सादर करत असते. त्यासोबत यावर्षी मी गव्हर्नमेंट सर्टिफाय ऑडिटर झाले. त्यामुळे जी MCOMला असताना एक्झाम दिली होती ती 10 वर्षानंतर मला कामाला आली. त्यामुळे आता मी सर्टिफाय ऑडिटर आहे. आणि सोबत आपली 2 युट्यूब चॅनल सांभाळते. त्यासोबत 2 छान गोंडस मुलांची आई आहे, तो फुल टाइम जॉब आहे माझा. आणि त्यासोबतच हे सगळं करत असते. एवढाच माझा जीवन प्रवास आहे. आणि या सगळ्याला जो सपोर्ट लागतो तो माझा नवरा करतो. त्यामुळे मला कोणत्याही कामाला कुठलाही सपोर्ट असेल तो माझा नवरा करतो. त्यामुळे त्याचं नाव घेणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या सपोर्टिव्ह असल्यामुळे हे सगळं पॉझिटिव्ह चालू होतं. 10वी नंतर काय केला? 10वी नंतर तरी 3 महिने निकाल लागले. काय नाही. 11वी 12वी कोल्हापूर, 12वी झाली, डिप्लोमा केला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. त्यानंतर पोलीस भरतीचा नाद लागला, पोलीस भरती झालो. 2012ची पोलीस भरती झालो. तिसऱ्या दिवशी घरच्या लग्न केलं. तिसऱ्या घरच्या घरी म्हणजे केला समजवता इकडे झालं लग्न, मॅरेज करायला, नोकरी पण माझ्याशी लग्न नाही कर, नाही तर मी करणार. आमच्या मुलीच होते, मुली नव्हत्याच. मस्त आयुष्य झालं. 10वीचे जे एन्जॉयमेंट आहे 1 वर्ष ते आपण कधीच विसरू शकत नाही. ते माझा भाऊ इथे मी त्याचा माझा जास्त कॉन्टॅक्ट होता. सुरजेचा आहेच किरण्याला. कारण पुण्याला भरती झालो, ट्रेनिंग झालो, पुण्यामध्ये होतो तेव्हा किरण्यात तिथे होतो सयाजी. हो सयाजीला होतं बरोबर. पुणे सयाजी होता. हो त्याच्यानंतर काय नाही. छानशा 2 मुले, 2 वर्ष टॉप आहे. एकदम ओके चालू आहे. आनंद जीवन चालू आहे. घर घेतलंय, भाडा घेतलाय, मस्त चालू आहे. सगळं चांगलं. गुड, खूप छान. काय सांगू फक्त आपण घेत ना सगळं बोल नको. पोलीस साहेब हप्ता घेत नाही. सगळं नाव खराब करू नको. माझं नाव चांगलं आहे. येऊन बघ ऑफिसला. एक पॉलिसी गाडा लागणार. तसंच 4-5 वर्षांना असं गेट टुगेदर आपलं प्रत्येक वर्षी ठेवायचं. प्रत्येक वर्षी आपण भेटणार आहे. आणि आता सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, कोल्हापूरला सगळेजण या. मी इन्व्हाइट करतो. कोणाकोणाला कधी वेळ सांगा, त्यानंतर घरी बघूया. तर मंडळी, हे होतं आमच्या सगळ्यांचं आम्ही 10वी नंतर काय काय केलं याचं छोटेखानी का होईना प्रत्येकाने आपल्याबद्दल माहिती दिली होती ती. यानंतर आम्ही तिथे काय काय मजा मस्ती केली ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल. हा ब्लॉग थोडासा मोठा होत होता आणि सर्व एकत्रित पाठवणं किंवा एकत्रित व्हिडिओ टाकणं म्हणजे पॉसिबल नव्हतं, कारण खूप मोठा 2-2.5 तासाचा व्हिडिओ झाला असता. सो मी 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ शूट केला किंवा 2 पार्टमध्ये हा ब्लॉग आहे. हा जो फर्स्ट ब्लॉग आहे ज्यामध्ये आम्ही 10वी नंतर काय काय केलं आम्ही सगळ्यांनी, जेव्हा आम्ही तिथे भेटलो होतो त्या सगळ्यांनी आपल्याबद्दल माहिती दिली, ते तुमच्याशी शेअर केले.
त्यानंतर आम्ही तिथे काय मजा मस्ती केले ते नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त का. बाय.